आपल्यामध्ये आलेले माननीय डॉक्टर आशर शेख, आपल्या कॉलेजचे माननीय प्राचार्य एस काळे सर, उपप्राचार्य तसेच आपले सेवक संचालक डॉक्टर एस शिंदे, तिन्ही विभागाचे प्रमुख यांचं व सर्व आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर शिंदे सर यांना माननीय प्राचार्य साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय. सर्वांना नमस्कार. आज आपल्याकडे कमी वेळ आहे, बाकी गोष्टी आपण नंतर आज आपण डॉक्टर साहेबांना ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर आपण केडीएचएम कॉलेजचे ॲल्युमिनी असल्या कारणाने तुमची जास्त ओळख करून देण्याची गरज नाही. केडीएचएम कॉलेजच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि स्वागताबरोबरच आज या ठिकाणी आमचं ज्युनियर कॉलेजचं एंटायर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी स्टाफ आहे. मी आताच बोललो, अजून सिनियर कॉलेजचे वेगळे 300-350 स्टाफ आहे. त्यांच्यासाठी म्हणजे एकदा केव्हा तरी वेळ तुम्हाला काढावं लागणार म्हणून आज बुकिंग करून ठेवतो. असं पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आणि खरं म्हणजे मला पण खूप उत्सुकता आहे की आम्ही म्हणतो बाबा आम्ही असा बिझनेस आहे, आम्ही असा रनिंग करतो, हेल्थ कॉन्शियस आहे वगैरे, पण सगळं जगच हेल्थ कॉन्शियस होत चालले. त्याच्यात आमचे प्राध्यापक जास्तच आहे. आणि त्या दृष्टीने तर तुमची जी काही टेक्नॉलॉजी किंवा तुमची जी काही ट्रीटमेंट आहे ती होमिओपॅथी. तर होमिओपॅथी आम्ही गेल्या 11वी पासून ऐकलेले की होमिओपॅथी म्हणजे काहीच नाही, ॲलोपॅथी नाही आणि निसर्ग उपचार पण नाही, म्हणजे आयुर्वेदिक. तर तुमचं वेगळंच आहे काहीतरी साबणाच्या गोळ्या वगैरे असं मला ते माहिती. त्यामध्ये नेमकं काय कंटेंट आहे, तर आम्ही प्राध्यापक म्हटलं म्हणजे बुद्धीची कानास अशी घासून घेणारच. त्यामुळे ते सगळं तुम्ही कंटेंट, मायक्रो कंटेंट, नॅनो शब्द आता आम्ही बरेच लोक बऱ्याच दिवसांना ऐकतोय, तर त्याच्यामध्ये काही असं नॅनो पार्टिकलचे काही हे आहे का, त्या दृष्टीने आपण बघूया. आणि निश्चितपणे तुमचं आम्हाला अपॉइंटमेंट मिळत नाही सगळ्या याच्यामध्ये ऐकिवात आहे, परंतु आज तुम्ही आम्हाला वेळ दिला ॲल्युमिनी असल्या कारणाला आम्ही तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागतच करतो. आणि सर्व प्राध्यापकांना तुला माहितीच आहे की बाबा नेमकं काय तुमच्या भाषणातून आणि तुमच्या लेक्चरमधूनच हे सगळ्यांना कळेल. आणि आम्हाला प्राध्यापकांना नुसतं प्राध्यापकांनाच हेल्पसाठी नाही, हे आमचे कंडक्टर आहे, पण हे समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. आता सुट्ट्या लागणार आहे आम्हाला 1 मे नंतर, तर ते मग ते नातेवाईकांकडे जातात, कुठे मित्रांकडे जातात, कुठे टूरला जातात, त्यांनी पण तुमचं कलेक्ट केलं पाहिजे. व्हॉट इज थिंग काय आम्ही म्हणतो बाबा रिगरस हेल्थ कॉन्शियस करा, तुम्ही म्हणते नाही काही करू नका पण छोटी गोळी घ्या. ते सगळं वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहे, वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्या मेथड्स आम्हाला तुमच्याकडे ऐकायचं आहे. मी अधिक महाविद्यालयाच्या वतीनं तुम्ही असल्या कारणाने फारसं मला बोलायचं नाही, त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आपले माननीय प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे सर यांना विनंती करतो की डॉक्टर साहेबांचा त्यांनी परिचय करून द्या. डॉक्टर एस शिंदे सर, प्राचार्य. अनेक दिवसापासून ज्यांच्या व्याख्यानाची आपण प्रतीक्षा करत होतो ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर आशर शेख हे आज व्याख्यानासाठी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. सर्वप्रथम त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल प्राचार्यांप्रमाणेच मी त्यांचं स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. सरांचा सरांबद्दल आपण सगळेजण ऐकून येते, पण ऑब्जेक्टिव्हली थोडासा काही शब्दात त्यांचा परिचय देणं ही मी माझी जबाबदारी समजतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एवढ्या मोठ्या स्तरावरती प्रॅक्टिस ते करत असतात आहेत, त्यामुळे निश्चितच ते होमिओपॅथीमध्ये MD, जर्मन मेडिसिन त्याच्यामध्ये त्यांनी ऑस्ट्रियामध्ये विकसित केलेली आहे. फार्माकोलॉजीमध्ये त्यांचा डिप्लोमा आहे. पण या एज्युकेशनल क्वालिफिकेशन पेक्षा मला ते सांगायला अत्यंत आनंद होतो की R&D मध्ये त्याचं काम फार मोठ्या प्रमाणात आहे. काय की कुठल्याही माणूस ज्या वेळेला डॉक्टरची पदवी घेतो किंवा कुठल्या याच्यामध्ये, पण स्वतःची जी आयडेंटिटी डेव्हलप करण्यासाठी, स्वतःचा स्कोप डेव्हलप करण्यासाठी, स्वतःचं एक वेगळं क्षेत्र निर्माण करण्यासाठी R&D फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे. MUHS महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स या विद्यापीठाचे ते नोंदणीकृत होमिओपॅथिक सल्लागार आहेत, प्राध्यापक आहेत आणि भारतातील एक प्रमुख क्लासिकल होमिओपॅथ आहेत. 1999 मध्ये त्यांनी होमिओपॅथीची प्रॅक्टिस सुरू केली आणि जेव्हा ती केवळ चिकित्सा पद्धती नाही, तीव्र आजारासाठी मानली जात होती,
होमिओपॅथिक तत्वे आणि अपपद्धतीचे ज्ञान त्यांना प्राप्त आहे आणि काही अपवादात्मक ज्ञान सुद्धा त्यांनी या बाबतीत प्राप्त केलेलं आहे, जी त्यांची स्पेशालिटी आहे. नाशिकमध्ये एक अत्यंत व्यस्त असं क्लिनिक ते चालवतात. दुबई असेल, नाशिक असेल, पुणे, मुंबई या सर्व ठिकाणी त्यांची जी क्लिनिक आहे त्याचे एक चेन आहे. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले डॉक्टर त्यांच्या अद्भुत होमिओपॅथी उपचारासाठी ओळखले जातात आणि होमिओपॅथीची जागरूकता वाढवण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहे. आज आपल्याला या ठिकाणी आपल्या संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब ज्यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे, मी त्यांचं स्वागत करतो. सरांचे जे काही कार्यानुभव आहेत, गेल्या 25 वर्षांपासून नाशिकमध्ये त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे. एकूण 12 शाखा असलेल्या अशा क्लिनिकचे एक संचालक ते आहेत. मी मला सांगितल्याप्रमाणे मुंबई, पुणे, नाशिक बरोबर दुबई इथे त्यांची ती प्रॅक्टिस सुरू आहे. न्यू मेडिसिन, जर्मन न्यू मेडिसिन त्याचे ते टीचर्स आणि मार्गदर्शक आहेत. दुबई, ऑस्ट्रेलिया, भारत आणि इस्रायल या सगळ्या देशांमध्ये त्यांचं जे काम आहे. मध्य कोरोनाच्या काळामध्ये एक फार मोठं काम त्यांनी केलं की ज्या वेळेला लोकांना बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हता, अशा काळामध्ये ते स्वतःच्या होमिओपॅथीचा वापर करून अनेक लोकांना जीवदान देण्याचं काम साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. नॅशनल होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये 25 वर्षांपासून प्राध्यापक ते आहेत. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठामध्ये एवढे विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर म्हणजे जे पीजीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचे ते मार्गदर्शक आहेत. संपूर्ण भारत आणि परदेशात माणसांचा प्रवास आजार कसे होतात आणि ते पूर्णपणे बरे कसे करता येतात यावर त्यांची शेकडो व्याख्याने झालेली आहेत. विविध रिसॉर्टचे जे संचालक आहेत, नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर जवळ त्यांचं जे आहे ते आरोग्य रिसॉर्ट, विविध रिसॉर्ट ते नावाने ते प्रसिद्ध आहे आणि त्यासाठी स्पेशली 7 दिवसाचे 15 दिवसाचे कॅम्प असतात आणि त्याच्यामध्ये ते मार्गदर्शन करत असतात. त्याच्या अकॅडमीतील मार्गदर्शक जी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहेत आणि त्याचे ते फाउंडर संचालक आहेत. सगळ्यात महत्वाचा परिचय करून देण्याचं म्हटलं त्यांची जी स्पेशालिटी मध्ये ऑटोइम्युन नावाचा जो काही विकार आहे, म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या पांढऱ्या पेशी ज्या आहेत, आपल्याला ज्या वेळेला बाहेरून काही आपल्यावरती आक्रमण होतं त्यावेळेला पांढऱ्या पेशी त्यांच्याशी झगडत असतात आणि आपल्याला अंगातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही वेळेला याच पांढऱ्या पेशी किंवा आपल्या रोग प्रतिबंधक जी शक्ती असते ती आपल्या पांढऱ्या पेशीवरती हल्ला करत असते. याला मला वाटतं चुकत असेल तर ॲक्टिव्हिटी म्हणतात. हे उलटवण्याचं काम त्याचा प्रदीर्घ अनुभव किंवा चांगलं त्यांची स्पेशालिटी त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून काही रोग जे ते मुळापासून बरे करण्यासाठी हे जे काही त्यांचं जे त्याच्यातलं जे ज्ञान आहे किंवा ते त्यांना तंत्र अवगत झालेलं आहे ते आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. अनेक आयुर्वेदी आहे, होमिओपॅथी, त्याच्यानंतर आयुर्वेद आहे, वेगवेगळ्या याच्यामध्ये आम्ही कन्फ्युज व्हायचं आणि अशा सिच्युएशन मध्ये होमिओपॅथी ही अशी एक उपचार पद्धती आहे तिचे महत्व आणि ती उपचार पद्धती याच्यावरती आपल्याला ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. पुन्हा एकदा मी आमच्या सर्व महाविद्यालयाच्या वतीने आणि प्राचार्यांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय सरचिटणीस साहेब आलेले आहेत त्यांच्या वतीने पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद सर, आपण आपला डॉक्टर साहेबांचा परिचय करून दिला. यानंतर आपल्या संस्थेचे माननीय सरचिटणीस नितीन भाऊ ठाकरे यांना मी विनंती करतो की आपल्याकडे आलेले होमिओपॅथिक डॉक्टर आशा शेख यांचा सत्कार करावा. माननीय सरचिटणीस साहेब डॉक्टर आशा शेख यांचा सत्कार करत आहे. धन्यवाद साहेब. यानंतर मी माननीय प्राचार्य डॉक्टर एस काळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे यांचा सत्कार करावा. आजच्या या गेलेच्या मार्गदर्शनाच्या वतीने होमिओपॅथिक उपचार
या विषयावरती डॉक्टर आचार्य यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. प्राचार्य गायचं अभिनंदन करतो की चांगला विषय आपण इथे घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्याच लोकांना नेहमी प्रश्न असतो की नेमकं ॲलोपॅथी ट्रीटमेंट घ्यावी, होमिओपॅथी घ्यावी, युनानी घ्यावी, आयुर्वेदिक घ्यावी किंवा आणखीन काही वेगळ्या पद्धतीच्या माहितीचा उपयोग करून आपला आजार नेमका कसा बरा करावा या संदर्भामध्ये नेहमीच प्रश्न असतो. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने होमिओपॅथी सुद्धा एक अतिशय जुनी उपचार पद्धती आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसताना त्या गोळ्या सावधानाच्या गोळ्या ज्या असतात त्या सगळ्या सारख्याच वाटतात, परंतु खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये जो डोस असतो तो एकदम प्रिसाइज असतो. आणि जसं आपण ॲलोपॅथीचे डॉक्टरांकडे गेल्यानंतर एक 5-7 मिनिटांमध्ये ते आपल्याला फ्री करतात की आपले जे काही सिम्पटम्स आहेत ते बघून आणि चेक करून लगेच आपल्याला त्या पद्धतीचे उपचार सांगतात, गोळ्या सांगतात, औषधं सांगतात. होमिओपॅथीच्या बाबतीमध्ये तसं नाही. तुम्हाला जर तुम्ही फर्स्ट टाइम जर त्या होमिओपॅथीकडे गेले तर कमीत कमी 2.5 ते 3 तास तुम्हाला ते सगळे प्रश्न विचारतील. अगदी लहानपणापासून तुम्हाला कुठले कुठले आजार होते, कुठले कुठले त्रास होतात, तुमचे फायनान्शियल पोझिशन कशी आहे, तुमचे मानसिक ताणतणाव कसे आहेत, हे सगळ्या गोष्टी. मला वाटतं आपल्याला असं वाटतं की माझ्या मानसिक ताणतणावाचा या आजाराचा काय संबंध, परंतु ती जी पॅथी आहे होमिओपॅथी त्याच्यामध्ये त्यांचं असं ऑब्झर्वेशन आहे की सगळे जे काही रोग आहेत ते सगळे मानसिक विकाराशी आधारित असे आहेत. आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळा आपण बरोबर कुठल्या पद्धतीने करतो त्याच्या मुळावरती गाव घालण्याचा काम या होमिओपॅथी पद्धतीमध्ये होत असतं. आणि त्याच्यामुळं तुमचं आहार, तुमचा विहार, तुमचे मानसिक आरोग्य, लहानपणापासून तुमचा प्रवास आणि तुमचं जे काही वर्क आहे या सगळ्यांशी संबंधित ही होमिओपॅथी पद्धती आहे. आणि तुमचं दौरा काय भांडणं होतं काही सुद्धा तुम्ही म्हणजे मी आता उपचार पद्धतीमध्ये इतक्या बारीक बारीक मायन्यूट गोष्टींवरती भर दिला जातो आणि याच्यामध्ये डॉक्टर आणि पेशंट याचं एक अतिशय भावनिक असं रिलेशन त्या ठिकाणी तयार होतं. 2.5-3 तासाच्या याच्यानंतर सगळं ते कॉम्प्युटरमध्ये फीड केलं जातं आणि तुमच्या पेशंटचं नाव पुढे ही सगळी समरी ही कायमची सेव्ह केली जाते. भविष्यामध्ये नंतर तुम्ही जेव्हा घाल तेव्हा इतक्या वेळ लागणार नाही, त्या पद्धतीनुसार आपल्याला डोसेस ठरवून देतात. आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम चाललेलं आहे. भारतात आहे, भरपूर देशामध्ये सुद्धा, दुबईला सुद्धा त्याची चांगली प्रॅक्टिस आहे. क्लास आणि बदामी सर प्राचार्य मी सुद्धा कॉलेज मी पण याच क्लासमध्ये बसायचो. तर एक अशा पद्धतीचं एक चांगलं आज ॲल्युमिनियम म्हणून सरकार बोलवलं दिसतं की मला औषध लगेच मावळा सरांच्या आपण मिळत नाही, गेल्या जगाच्या 2 काम करून घेतोय. हे टाइम मॅनेजमेंट आहे म्हणून मला माहिती की माझ्या गेलेल्या 5 मिनिटं वेळेत लोकविषयी भाषण करायला डॉक्टरला ऐकायला नाही. तर या बाबतीमध्ये ही जी माहिती आहे ही फुलप्रूफ आहे आणि याच्यामध्ये जगभर अतिशय चांगल्या पद्धतीचं संशोधन केलेलं आहे. होमिओपॅथी औषधं घेतल्यानंतर कॉफी घ्यायची नसते असे पण काही समज आहे. तर ते मला वाटतं मी सुद्धा आता कन्सल्ट होऊ शकेल, बरीच माहिती मला पण झाली. तर तसं नाही, ऍक्च्युली फक्त 20 मिनिट आधी किंवा 20 मिनिट नंतर गोळ्या घेतल्याच्या यू कॅनॉट टेक कॉफी बिकॉज इट इज व्हेरी पॉवरफुल आणि त्याचा त्या मेडिसिनवरती इफेक्ट येतो, त्याच्यामध्ये घ्यायच्या नसतात. किंवा कुठल्याही गोळ्या घेताना सुद्धा म्हणजे नुसतं कॉफी नव्हते, जेवण सुद्धा 20 मिनिटं किंवा 25 मिनिटं आधी काही खायचं नाही आणि गोळ्या घेतल्यानंतर पण 25 मिनिटं काही घ्यायचं नाही. म्हणजे त्याचे बेस्ट रिझल्ट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. तर एक चांगला होमिओपॅथी ही एक चांगली ट्रीटमेंट आहे आणि त्याचा सर्वत्र आता मोठ्या प्रमाणामध्ये वापर होते. विशेषतः जे जुना आजार ज्याला म्हणता येतील अशा प्रकारचे दमा किंवा स्किन डिसीजेस ज्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या पॅथीचा उपयोग होत नाही असे स्किन डिसीजेस, पांढरं कोड असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टी होमिओपॅथिक ट्रीटमेंटमुळे चांगल्या पद्धतीने रिकवर होऊ शकतात. आणि त्यामुळं मला वाटतं या पॅथीचा एक चांगला अभ्यास केला पाहिजे, आपण त्याचा वापर करायला पाहिजे
आणि या निमित्तानं या विषयामध्ये एक अथॉरिटी असणारे डॉक्टर आशर हे आधी आले की सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आमच्या ॲल्युमिनाय असोसिएशनला आपण मेंबरशिप घेतली की माहिती जरा मी अजून घेतली नाही. त्यांच्याकडनं देऊन टाका, आपल्याला काही कॉलेजला सुचवली. तर या बाबतीमध्ये पुन्हा एकदा मी यांना त्याचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. साहेबांनी सुरुवातीपासून आपल्याला माहिती दिली, त्यांचे आभार. यानंतर डॉक्टर आशा शेख यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन समाप्त करावं. डॉक्टर आशा शेख सरांनी हे अत्यंत चांगल्या अक्षरात दिलंय त्याच्यासाठी थँक्यू. हाच कॉलेजचा आहे. आणि त्यावेळेस जेव्हा मदानी सर ऑफिस मधून निघायचे तर कुठला तरी एक पोरगा ओळखायचा मदानी सरांनी ऑफिस सोडलं. त्यांनी ऑफिस सोडलं, आम्ही जागेवर रिसेस असो काय असो आमची हिंमत असायची त्यांच्या समोर जायची. त्या प्रकारचा धाक होता आणि त्यामुळेच कदाचित आमचं अटेंडन्स खूप चांगलं होतं. त्यामुळेच आम्ही जे काय अभ्यास करू शकतो इकडे त्याचा परिणाम आहे आणि मी डॉक्टर झालो. तर त्यावेळेस मी स्विमर पण होतो आणि केटीएचएमला रिप्रेझेंट करायचो स्टेटला नॅशनल्सला. तो मला नॉस्टॅल्जिक झाला जॉईन झाला. आणि मी जे टॉपिक घेणार होतो होमिओपॅथीबद्दल त्याच्याऐवजी मी ठरवलं का ह्या लेक्चरच्या एंडमध्ये प्रत्येक जण जो हा दारातून बाहेर पडणार त्याच्या मनातून आजाराची भीती किंवा डॉक्टरनी आजाराची भीती टाकलेली जर मी काढू शकलो तर ह्या लेक्चरचं सार्थक होईल. सो ही लिटरेचर सगळं जो आहे जर्मनी मेडिसिन दोनच लँग्वेज मध्ये, जर्मनीमध्ये आणि इंग्लिश मध्ये. म्हणून मी मराठी आणि इंग्लिश असं लेक्चर करणार. चालेल राईट? तर प्रत्येक माणसाला कुठलाही आजार झाला आणि जर तो बरा होत असेल ना आणि आपल्याला डॉक्टरकडे जावं लागलं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं थोडस कळत नाहीये, ब्लड टेस्ट करावं लागेल, त्याच्यानंतर एक स्कॅन पण करू आणि रिपोर्ट आल्यानंतर आपण बघू हे आजार काय संपला, आपली लाईट लागतो. डॉक्टरलाच कळत नाहीये आणि जेव्हा पण त्याचे रिपोर्ट 2 दिवस रिपोर्ट येत नाही, सिटी स्कॅनचा रिपोर्ट येत नाही, दाखल त्याच क्षणी जर तुम्ही डॉक्टरकडे गेले आणि बीपी तपासलं बीपी वर असतात आणि मग तुमची बीपीची गोळी चालू. सो ह्या सगळ्या मिसअंडरस्टँडिंग, भीती किंवा ह्या प्रकारच्या जो आजाराला घेऊन जो ऍटमॉस्फिअर तयार झालेला आहे कोविड नंतर तो आपल्याला संपवायचा. कुठलाही आजार नसतो, तुमचा अडॅप्टेशन असतो. तुम्ही काय कुठल्या तरी टेन्शन मध्ये किंवा कुठल्या तरी पॅटर्न मध्ये तुमचं आयुष्य जर काढत असणार त्या पॅटर्नचा तुमच्यावर परिणाम होत असतो. तो पॅटर्न बदलला तर तो आजारही जातो.
किंवा तो अडॅप्टेशन बदलतो, तुमचा सर्व्हायव्हल मेकॅनिझम बदलतो आणि तुम्ही त्या आजारातून बाहेर येता. आणि त्याच आजारात किंवा त्याच पॅटर्न मध्ये तुम्ही कंटिन्युअस राहिले तर त्याला ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, रोज आपण बेंचवर असं प्रेशर देऊन आपलं एल्बो ठेवून दिवस रात्र काढलं ऑफिसमध्ये, आणि ऍक्च्युली ती जागा काळी होती आणि खूप जास्त प्रेशर दिल्यावर ती जागा अशी जाड आणि निब्बर होईल आणि ती कदाचित जास्त फोल्ड झाल्यामुळे क्रॅक होणार. तर त्याला किती ऑइंटमेंट लावलं पण तुम्ही हात ठेवणं सोडलं तरी त्याचा काही रिझल्ट येणार नाही. कुठलेही डॉक्टरकडे जा, काही करा, किती ऑइंटमेंट लावा, ते काय बरं होणार नाही. तुम्हाला त्याचा हात उचलून टेबलाखाली ठेवावा लागेल, तेव्हाच ते इंड्युरेशन कमी होईल, ती स्किन पातळ होईल, त्याचा क्रॅक आणि इलॅस्टिसिटी परत होईल, क्रॅक कमी होईल आणि तो बरा होईल. हे हा एक सिंपल उदाहरण. पण आपलं मन, आपलं ब्रेन, मेंदू आणि आपलं शरीर याचं कनेक्शन असतं. मनात काही गोष्ट आले त्याचा परिणाम आपल्या ब्रेनवर होतो. तो ब्रेन जो तो ऑर्गन कंट्रोल करतो, त्या ऑर्गनवर त्याचा परिणाम होतो आणि मग तो ऑर्गन एक तर वाढतो किंवा श्रिंक होतो, कमी होतो. आणि हे वाढला तर त्याला कॅन्सर बोललं जातं, कमी झालं तर माल फंक्शनिंग बोललं जातं आणि बाहेरून औषध द्यावं लागतं आयुष्यभर. तर हे कसं थांबवायचं ते साधारण एक लेक्चर मधून आपण अंडरस्टँड करू. म्हणजे लेक्चरच्या एज मध्ये तुम्हाला हे कळणार का आणि हा जो आजार आहे मला हा आजार नाही आहे, मी कशासाठी ते गोळ्या घेतोय, मीच हे आजाराला बरं करू शकतो कारण मला आजाराची अंडरस्टँडिंग आता आलेली आहे. मी कशासाठी त्याच्यासाठी डॉक्टरकडे जाऊन औषधं घेऊन त्याला घाबरून त्या औषधाचा परिणाम आखरी किडनीवर किंवा याच्यावर होत असतो आणि पुढे जाऊन आपण किडनी किंवा काहीतरी मोठा आजार घेऊन संपतो, पण आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही का हा आजार आपल्याला का. ती क्लिअरिटी आज मी आणण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे ती भीती आजाराची संपते. त्यासाठी आपल्याला 1 मिनिटासाठी एक एक्सरसाइज करावं लागेल. त्याला 1 मिनिट पण 30 सेकंड मध्येच ते होणार. एक प्रकारचा स्मॉल मेडिटेशन आहे. त्या मेडिटेशन साठी आपण तयार सगळ्यांनी डोळे बंद करावे आणि कुठलाही विचार असेल तर 2 मिनिटासाठी त्या विचाराच्या मागे होऊ आणि मी जे बोलतोय त्याच्यावरच लक्ष द्या. सो आपण सगळ्यांनी ठरवलं का एक चांगले गार्डन मध्ये फिरायला जायचं. गार्डन मध्ये फिरायला गेल्यावर तिथे ग्रीनरी आणि मोगऱ्याचा सुगंध आल्यानंतर आपण एक मोठा श्वास घ्या. एक मोठा श्वास घ्या. होल्ड, एक्सेल. ह्याच गार्डन मध्ये आपण जेव्हा पुढे जातो तिथे आपल्याला वेगवेगळे फळांचे झाड दिसतात. ते सगळे फळं बघून खूप आनंद होतो आणि मग सगळे आपण एक खूपच छान निंबाचं झाड याचे जवळ जाऊन उभे राहतो. त्या झाडावर खूप सारे निंबू पिवळे कलरचे मोठे माळीने आताच त्याला पाणी दिलेलं आहे. फ्रेश लिंबू लटकताना दिसतात. ते बघितल्यानंतर खूप आनंद होतो आणि त्याच्याकडेच आपण एकटक बघत राहतो. तिथे एवढे लोक गोळा झाल्यानंतर माळी आपल्याला विचारतो का ते लिंबू खाणार का. आपली सगळ्यांची उत्सुकता वाढते त्या टेस्ट बद्दल आणि आपण त्याला हो म्हणतो. हो म्हटल्यानंतर तो मस्त एक चांगली सुरी आणतो, थोडेसे लिंबू तोडतो आणि आपल्या समोरच
त्याचा स्लाइस कापतो आणि स्लाइस कापल्यानंतर ते लिंबू हळूहळू आपल्या जिभेवर पिळायला सुरू करतो. थँक्यू. डोळे उघडा. डोळ्याला पाणी आणा. आपले विचार, फक्त विचार सलायनी ग्लँडला स्टिम्युलेट करू शकतात. फक्त विचार. त्याच प्रकारे फक्त विचार आपल्या थायरॉइड ग्लँडला पण स्टिम्युलेट करू शकतात. फक्त विचार डायबिटीज पॅनक्रियाजला पण स्टिम्युलेट करू शकतात. फक्त विचार आपल्याला शिंका पण आणू शकतात. फक्त एक विचार आपल्या परीक्षेची भीती टाकल्यानंतर एक्झामला जायच्या टायमाला पोटात गुडगुड गुडगुड होऊ शकतो. फक्त त्या विचारांनी टेन्शन आल्यानंतर आपल्याला घाम सुटतो. त्याच विचारांनी आपल्याला शीला दावा पळावा लागतं एन्झायटीमुळे आणि त्याच विचार आणि भीतीमुळे आपले पाय थरथरतात. राईट. आणि हाच विचार जर दिवस रात्र सुरू राहील तर तो ग्लँड आणि तो ऑर्गनचे काय हाल होतील? तो दिवस रात्र काम करेल, ओव्हरलोड मध्ये जाईल. तो जेव्हा ओव्हरलोड मध्ये जातो नॅचरली त्याचे आपण एक डंबल घेतला आणि रोज डंबल मारलं तर आपले बायसेप वाढतात. त्याच प्रकारे तो ऑर्गन जर त्याच विचारांनी स्टिम्युलेट होतो आणि तो विचार आपण सोडत नाहीये तर तो ऑर्गन मल्टिप्लाय होतो आणि तो एवढा मल्टिप्लाय होतो का ती सूज दिसायला लागल्यावर आपली लाईट लागते आणि आपण डॉक्टरकडे जातो आणि मग डॉक्टरनी जर बायोप्सी सांगितली तर विषय संपतो. किंवा तो ऑर्गन एक प्रकारच्या आता ब्रेनचे दोन भाग आहेत. एक भाग ब्रेनचा मल्टिप्लिकेशन करत असतो आणि एक भाग ब्रेनचा आपल्या ऑर्गनला छोटा करत असतो, त्याचा फंक्शन कमी करत असतो. कारण त्याच्यावर एवढा लोड होतो त्याची कॅपॅसिटीच नसते तेवढं फंक्शन करायला. तो छोटा होतो. फॉर एक्झाम्पल थायरॉइड, हायपोथायरॉइड. हायपोथायरॉइड म्हणजे खूप बायांना आजकाल हायपोथायरॉइड होतं. काय कारण त्याच्या मागे? भीती. अरे बाबा उशीर झाला, प्राचार्य काय बोलतील का, मुलाला ताप पडलं, मुलगा पडला. हा कंटिन्युअस जी भीती असते हे याच्यामुळे अकुंचन जाणवतो थायरॉइडचं. थायरॉइड छोटा होतो आणि हायपोथायरॉइड होतो. हायपोथायरॉइड म्हणजे थायरॉइडची ग्रंथी कमी काम करतात. कमी काम केल्यावर आपण गोळ्या घेतो, डॉक्टरांकडे जाऊन एल्ट्रॉक्सिन आणि आयुष्यभर घेत राहतो. कोणी डॉक्टर तुम्हाला सांगत नाही की ती भीती सोडा तर थायरॉइडची गोळी बंद होईल. इतकं सोपं असतं ते, इतकं सोपं असतं. पण हे जर सांगायला सुरुवात केली तर फार्मा कंपनीज बंद होऊन जाते. आणि जर फार्मा कंपनीज बंद झाले तर WHO ला पैसे मिळणार नाही. WHO ला पैसे नाही मिळणार तर पॉलिटिशियनला पैसे नाही मिळणार. पॉलिटिशियनला पैसे नाही आले तर सगळं तो सिंडिकेट आहे ते आपण त्याच्यावर डिस्कशन नाही करणार. पण ऍटलिस्ट तुम्हाला कळलं पाहिजे का आपल्याला हा आजार का होतो. त्यासाठी होमिओपॅथी बरोबर मी एक जर्मन न्यू मेडिसिन हा एक रिसर्च झाला जर्मनीमध्ये साधारण 1965 मध्ये. त्या जर्मन न्यू मेडिसिनमुळे खूप गोष्टी क्लिअर झाले आणि ते जर्मन न्यू मेडिसिन सायकीवरच काम करतं म्हणून मला ते शिकावंसं वाटलं. त्यासाठी मी ऑस्ट्रेलियाला गेलो. त्यासाठी मला एक प्रकारचं अंडरस्टँडिंग आलं का आजाराला जे घेऊन भीती आहे ती कशी काढायची. प्रत्येक आजाराचं अंडरस्टँडिंग आहे, प्रत्येक आजाराचं मागे मन आहे. त्या मनाचा इफेक्ट तुमच्या मेंदूवर आहे, त्या मेंदूचा इफेक्ट तुमच्या बॉडीवर आहे. मग मन बदललं, विचार बदलले तर ब्रेनवर दाब पडत नाही. ब्रेनवर दाब पडला नाही तर ऑर्गनवर दाब पडत नाही आणि माणूस बरा होऊन जातो. मुळातून प्रत्येक आजार बरा होतो. देवाने आपलं शरीर असं बनवलंय का त्याला कोणाचीच गरज नाही.
जर तुम्ही त्या प्रकारचा पॅटर्न बदलला, जर कोणी तुम्हाला डॉक्टरने आयडेंटिफाय करून केलं, तर तुम्हाला आयडेंटिफाय केलं का मला ह्याच्यानी त्रास होतो, तर तुम्ही ते आजार रिव्हर्स करू शकता. सो होमिओपॅथीपेक्षा मी आज थोडस आजाराचा रिव्हर्स कसा होतो त्याच्यावर बोलू. ओके, त्याच्याने तुम्हाला जास्त अंडरस्टँडिंग वाढेल. आणि मग एक लाईन होमिओपॅथी बद्दल बोलली तर चालेल, कारण बाकी सगळ्यांनी होमिओपॅथीचं डिस्क्रिप्शन करूनच टाकलंय. नॅनो पार्टिकल आणि हिस्ट्री सगळं झालेलं आहे. सो हे जर्मनी मेडिसिनचा शोध लावला डॉक्टर हॅमरनी. डॉक्टर हॅमर हे खूप मोठे ऑन्कोलॉजिस्ट होते जर्मनीमध्ये. 200 बेडेड हॉस्पिटल म्युनिक मध्ये होतं त्यांचं. ते त्यांच्या मुलाला घेऊन एका यॉटवर बोटवर फिरायला जात होते. फिरायला जात असताना पायरेट्सनी अटॅक केलं आणि त्या अटॅक मध्ये त्यांचा मुलगा वारला. त्या गोष्टीचा त्यांना अत्यंत शॉक बसला आणि तोही डॉक्टर होता आणि तोच तो हॉस्पिटल सांभाळणार होता. म्हणजे त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. घरी गेल्यावर बायको पहिल्याच दिवशी त्याचं क्रिमेशन केल्यानंतर बोलला तर आपल्याला ना अजून एक मूळ पाहिजे होता, अजून एक बाळ करायला पाहिजे होतं, आपण एक वरच थांबायला नको. आता हॅमर होते साधारण 50 वर्षाचे आणि 45 वर्षाची. मग आता बाळ होते अडॅप्ट नाही करायचा. डॉक्टर हॅमरनी त्या गोष्टी ऐकल्या आणि हॉस्पिटलला गेले. 8, 10, 12 दिवस गेले आणि अचानक त्यांना वाटलं की मला सूज आली आहे टेस्टिसवर. आणि काय गोष्ट आहे, टेस्टिसवर सूज आली आहे लेफ्ट साईडला, डावी बाजू. शॉक मध्ये गेले का सूज का आली. एक्झामिन केलं, बायोप्सी केली तर टेस्टिसचा कॅन्सर निघाला. आणि परत ते शॉक झाले. बायकोला म्हणलं असं झालं, बायकोचं तेच रडगाणं झालं, अजून एक बाळ पाहिजे, अजून एक बाळ पाहिजे. त्याचा त्यांना स्ट्रेस व्हायला लागला एवढा का ते उशिरा घरी जायला लागले. हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ लागायला लागला, कारण घरी गेले तीच रड. तिने काय केलं, एक राऊंड घेतला. त्या राऊंड मध्ये तिला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये 3 पेशंट सापडले टेस्टिस कॅन्सरचे. त्यांना त्यांनी ऑफिसमध्ये बोलवलं. ऑफिसमध्ये बोलवल्यानंतर त्यांना विचारलं कोणाकोणाला डावी बाजूला कॅन्सर आहे, तर त्याच्यातलं 3 राहिलं आमच्या दोघांना डावी बाजूला आहे आणि तो 3रा होता त्याला उजवीकडे होता, उजवी टेस्टिस स्वेलिंग. ते डावीकडे जे होतं त्यांना विचारलं काय घडलं होतं. हे आजार तुम्हाला सूज यायच्या आधी एक्झॅक्टली 15-20 दिवस अगोदर माझी मुलगी गेली, दुसरा मुला माझा मुलगा गेला. काय घडलं, शॉक. आणि किती मुलं तुम्हाला, आम्हाला अजून कुठली मुलं नाही, हेच होते. त्याच्याच नंतर घडलं. डॉक्टर आम्हाला शॉक लागला त्या गोष्टीचा ऐकून आणि त्यांना परत पाठवलं. आतापर्यंत त्यांनी जेवढे टेस्टिसचे पेशंट जे जिवंत होते, ऑपरेट केले होते, केमोवर होते, सगळ्यांना बोलवलं. सगळ्यांना डावी बाजूने जे होते त्यांना सेग्रिगेट केलं आणि विचारलं. सगळे बोलले आमचे मूळ बाळ गेले. तेव्हा त्यांना कळालं का ब्रेन कसा काम करतो. मनात आहे बाळ पाहिजे, कमांड जातो ब्रेनला, ब्रेन म्हणून कमांड जातो टेस्टिसला. या वयात तुमचं काम लागणार आहे मला, या वेळेस तुम्ही सेल्स वाढवा, नवीन सेल्स तयार करा आणि स्पर्म्स वाढवा. तो स्पर्म्स वाढवण्याचं काम टेस्टिस करत असतो. पण ते तो जो घरी जायचा आणि जी बायको बोंबाड करायची, त्याच तीव्रता एवढी होती ते मनावर का सेल्स खूप जास्त प्रॉलिफरेट व्हायला लागले आणि ते प्रॉलिफरेशन म्हणजे सूज आली. आणि ती सूज म्हणजे बायोप्सी मध्ये प्रॉलिफरेशन किंवा ग्रोथ दिसली, त्याला टेस्टिक्युलर कॅन्सर हा आजार निघाला. अंडरस्टूड? म्हणजे मन कसं काम करतो. आणि हा आजार नाहीये, हा सर्वायवल मेकॅनिझम आहे. कारण या वयात त्याला मूळ बाळ पाहिजे होतं आणि ते होत नव्हतं. आणि ती बायको तिची रोज त्याचं डोकं खायची, सॉरी
तर त्याचा इफेक्ट त्याच्या शरीरावर होत होतो आणि तो आजार. मग त्यांनी स्टडी केलं आणि सगळ्यांचे सिटी स्कॅन केलं. सिटी स्कॅन वर दिसलं का ब्रेन मध्ये तो पार्ट जो टेस्टिस कंट्रोल करतोय तिथे सूज दिसली. मग त्यांनी परत राऊंड घेतलं, प्रत्येक ऑर्गनचे कॅन्सर जे ऍडमिट होते प्रत्येकाचे सिटी स्कॅन काढलं आणि प्रत्येकाच्या सिटी स्कॅन मध्ये कळालं का लिव्हर आहे तर लिव्हरची ही जागा आहे ब्रेन मध्ये, तिथे सूज आहे. घशातला कॅन्सर आहे तर ब्रेन मध्ये हा भाग आहे जो घसा कंट्रोल करतो, तिथे सूज आहे. म्हणजे इथे काही ग्रोथ झाली तर ब्रेनवर पण त्याचा परिणाम असतो, तिथे सूज असते. ती सूज जेव्हापर्यंत जाणार नाही तेव्हापर्यंत हा आजार बरा होणार नाही. आणि ती सूज जाण्यासाठी तुमचं मन बदलावं आणि ते मन बदलणं तुम्हाला कळलं पाहिजे काय घडलं होतं या आजाराच्या आधी. डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो, बीपी रिव्हर्स होऊ शकतो, प्रत्येक पॅथॉलॉजी ब्लॉकेजेस रिव्हर्स होऊ शकतात. पण त्याच्यासाठी त्याच्या मागचा कारण कळलं. तर सगळे कारण तुम्ही आज सगळं सांगू शकणार नाही, पण जे काय बिझी कारण आहे आणि जास्त करून आपल्याला ते होत असतो त्या कारणावर आपण बोलू आणि अंडरस्टँड करू का याला आपण कसं मॅनेज करायचं. डॉक्टरकडे जाताना आपण आणि इनफॅक्ट डॉक्टरला जाऊन सांगायचं, डॉक्टर हे घडलं होतं का आजाराच्या आधी, याचा काही सिग्निफिकन्स आहे का. तो बोलला नाहीये, इथून उठून जायचं. हा काय आपला आजार बरा होऊ शकणार नाही कारण त्याला माहितच नाही. आणि तुम्हाला तुमची माहिती जर वाढवायची असेल तर एक वेबसाईट आहे learninggmm.com. खूप सोपी वेबसाईट आहे. learninggmm.com वर जायचं, A to Z त्याच्यात सगळे आजारांची लिस्ट आहे. ती लिस्ट उघडायची, तो आजार काढायचा, त्या आजाराच्या मागे काय घडलंय ते लिहिलेलं आहे आणि ते वाचताना तुम्हाला कळेल बाबा काही हेच घडलं होतं 2 दिवस अगोदर 3 दिवस अगोदर, त्याच्यानंतर मला हे घडलं सुरू. गॉट इट? बस मी मागे थोडी चेंज करायची. So आतापर्यंत पिक्चर क्लियर आहे, समजतंय. Try to make it as easy as possible. म्हणजे ऍटलीस्ट लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला कळेल का तुम्हाला जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत त्याला कसं मॅनेज करायचं. आणि आज ते पण नाही शिकणार आपण कशामुळे होतं, ते झालेलं आहे त्याला रिव्हर्स कसं करायचं ते शिकवू. आपल्याकडे आता 40 मिनिटं आहे साधारण, त्याच्यात आपण शिकू. कुठली इंजुरी, फिजिकल इंजुरी, ती जखम आपल्याला घडते, त्याला काहीच करावं लागत नाही, राईट. पण आपल्याला माहितच नाही इमोशनल इंजुरी आपल्यावर काय परिणाम करतात. आणि ह्याच इमोशनल इंजुरी वर्षानुवर्ष जर आपल्यामध्ये चालू राहिले तर त्याचा त्या ऑर्गनवर परिणाम होतो. त्या ऑर्गनला आपण औषध घेऊन मरतो किंवा नाही घेतलं आणि मरतो. शेवटपर्यंत कळत नाही, वर गेल्यावर देव म्हणतो अरे हे जर बदललं असतं तर तू अजून 20 वर्ष जगला असता. सो त्या इमोशनल इंजुरीवर आज आपण काम करू. सो तेच स्लाइड आहे आपल्याला चेंज करणार.
सो या वर्बल सासूनी आज असं बोलले, नवऱ्याने ते ऐकलंच नाही, तसेच ऑफिस मध्ये येऊन गेले. सासूचा फोन आला, लगेच घरी ये. नवरा माझा ऐकूनच घेत नाही. हे एवढे बोलले त्यांच्या समोर सासू, पण नवरा काहीच बोलला नाही. किंवा नवऱ्याने ओव्हर रिॲक्ट केलं आणि सासूने त्यांनाही झापलं, सासऱ्याने त्यालाही झापलं आणि घर सोडायला लावलं. त्या घर सोडायच्या विचारात कॉलेजवर आल्यावर प्राध्यापक बोलवलं, एक प्रेमावर बोलले, संतापले, दिवसभर गरदर. हे साधे परिस्थिती, पण हे जर रोज चालू राहिलं तर सांग. सो त्याचा इफेक्ट ऑर्गनवर होतो. त्याचा इफेक्ट झाल्यावर आपण डॉक्टरकडे जातो, मेडिसिन घेतो आणि डॉक्टर म्हणतो आपल्याला आयुष्यभर ते बीपीची गोळी घ्यावं लागेल, शुगरची गोळी घ्यावं लागेल. हे की नसतं रियालिटी. आणि ती गोळी घेऊन घेऊन आपण संपतो. मेडिसिन वाढून 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 ती गोष्ट संपते, पण आपल्याला तेव्हा पण कळत नाही हा आजार का आजार. सो आपण जर ही गोळी बंद करू शकलो तर आपलं आयुष्य वाढेल. आणि त्या गोळ्याचा साईड इफेक्ट ते कसं? तर गोळ्या शिवाय आपल्याला जगायचं आहे तर ते कसं जगणार? होमिओपॅथी असो, आयुर्वेदिक असो, ॲलोपॅथी असो, सगळे कधी चांगले, पण त्याच्या आधी आपण तर आपण बरोबर आहोत पुढे. सो ह्या इमोशनल इंजुरीची काळजी घेतली तर आपलं आयुष्य वाढू शकतो पुढे. कोणीही म्हातारेपणी मरत नाही. प्रत्येक जण आपण आजकाल कॅन्सर आणि हार्ट अटॅकनीच मरतो. आणि कोविड वॅक्सिन घेतलेले असतील तर आपण वाढले पुढे. गँग्रीनची केस, या बाईला सांगितलं गेलं का गुडघ्यापासून पाय कापून घ्यायचे. आणि का झालंय डॉक्टरला विचारणं माहित नाही. डायबिटीस मुळे. पण डायबिटीस सगळ्यांना असतो, सगळ्यांना गँग्रीन का नाही होत? ते बाईने विचारलं, त्यांनी उत्तर नाही दिलं. मग मी माझं लेक्चर ऐकलं होतं मुंबईमध्ये. मला फोन केला, मला गँग्रीन झालंय, उजव्या पायाला झालंय, उजव्या पायाला खालच्या बोटांना झालंय आणि पाय कापायला लावलाय. काय कारण असू शकतो? उजवी बाजू नवऱ्याची असते, समजून घ्या. उजवी बाजू नवऱ्याची असते, पार्टनरची असते, कामातल्या स्ट्रेसची असते. मग उजवा खांदा जर दुखत असेल तुमचा तर नवऱ्याची जबाबदारी, कामाची जबाबदारी आणि वडिलांची जबाबदारी तुमच्या खांद्यावर खूप आहे, म्हणून तो स्ट्रेस आहे, म्हणून उजवा खांदा दुखतो. डावा असेल तर आई, मुलं आणि सिबलिंग म्हणजे भाऊ बहिणी, स्पेशली ते छोटे असतील तर, कारण ते मुलासारखे असतात. ओके, उजवा पाय. मी तिला काय विचारलं पाहिजे? कोणाला लाथ मारल्याशिवाय तिने काय उत्तर द्यावं? नवऱ्याला. मारली का विचारलं मी? हो. कधी? महिना अगोदर. कसं लाथ मारली? असंच त्याचा विचाराला राग आला आणि लाथ मारली. समोर टेबल होतं आणि जखम झाली. ती जखम भरली नाही ना? नाही. छोटीशी जखम भरलीच नाही, परत राहिली. का गेली? त्याच्या मागची स्टोरी आहे. जर्मन मेडिसिन म्हणलं, जेव्हा तुम्ही ते वेबसाईट उघडणार आणि बघणार गँग्रीनचं कारण, तर त्याला सेपरेशन कॉन्फ्लिक्ट आहे. सेपरेशन. Organ, skin is organ of love, touch, care, affection and protection. Love, touch, care, affection, protection नाही मिळाला तर कातडी ड्राय पडते. ती ड्राय पडली म्हणजे ते इमोशन ड्राय झाले. जेव्हापर्यंत इमोशन किंवा ते प्रेम मिळत नाही, ती कातडी बरी नाही होणार. किती ब्युटी पार्लर गेलं, किती काय चोपडलं, किती क्रीम लावले,
किती एडींना क्रीम लावलं, किती घासलं, ती काय बरी होणार नाही. पण काचेची गोष्ट वेगळी आहे, पुढची गोष्ट वेगळी आहे. काचेने आपण लात मारत नाही, काचेने आपण क्रश करतो. त्याची पण स्टोरी सांगितलं. तर त्याला विचारलं कुठे सेपरेशन झालं. लव्ह मॅरेज झालं वर्षा अगोदर. ती खूप श्रीमंत आहे. अंबानी जिल्ह्याच्या मधला जो घर आहे ते तिचं आहे, बंगला आहे, खूप श्रीमंत आहे. ती त्यांना आयुष्य चांगलं जगत होती. आणि हा शिपवर काम करणारा कॅप्टन एक पार्टी तिला मिळाला. तो तिच्या मागे थोडं मला लग्न करायचं. ती म्हणली लग्न नको करू, माझे पैसे खूप जास्त आहेत, मला माझी प्रॉपर्टी डिवाइड नाही करायची. पण वर्षभर तिच्या मागे लागून तिचं हे करून तिला तिची गरज भासायला लागली. ती लग्नाला हो म्हटली, पण ऑन वन कंडिशन, तू शिपवर कामाला याच्या पुढे जाणार नाही. तो म्हणला ठीक आहे, आपल्याकडे खूप पैसे कसं शिपवर जातो हे करतो. लग्न झालं. 3 महिन्यानंतर बोला मला ना सगळे सिग्नेचर्स आणि माझं सगळं लायसन्स साईन करण्यासाठी 1 महिना शिफ्टवर जावं लागेल. ते कंपनीने मला बोलवलंय, कारण लग्नानंतर मी अचानक गेलोच नाही. ती म्हटली ओके जा. गेला. 1 महिन्यानंतर बरोबर फोन करतो आणि तिला सांगतो एक कॅप्टन आजारी आहे, त्याच्याऐवजी मला हे ड्युटीवर पाठवत आहे, खूप जास्त पैसे मिळत आहेत, आपल्याला पैशाची गरज नाही, पण मी जाऊन येतो. माझा मॉरल असं बोलतो का जाणं गरजेचं आहे ना, गरज आहे मला. ठीक आहे 3 महिने जा. पण त्याच्यानंतर येणार. 3 महिन्याचे झाले 4 महिने. ती फोन करते, फोन काय शिप्सवर लागत नाही. टेन्शन, स्ट्रेस, शुगर वाढते. शुगर केव्हा वाढते? डायबिटीस कधी होतो? केव्हा होतो? जेव्हा रेझिस्टन्स कॉन्फ्लिक्ट येतो. रेझिस्टन्स म्हणजे ह्या टेबलला मला ढकलायचंय, माझ्याकडून हा टेबल बदलला राहणार नाही, त्यासाठी जी लागणारी एनर्जी आहे ती एनर्जी आपल्या शरीरात ग्लुकोज वाढल्यानंतर मिळणार. आणि त्या क्षणी जाऊन मी माझं शुगर चेक केलं तर शुगर वाढून येतं. आपण डॉक्टरकडे जातो आणि शुगरची गोळी काय सांगतो. एक शुगरची गोळी लागली ती काय सांगतो, ती कशी सांगतो मी. पण हा टेबल काय सरकला नाही. तशीच परिस्थिती अवस्था तिची होते. हेल्पलेस सिच्युएशन. जेव्हा पण आपण हेल्पलेस सिच्युएशन मध्ये जात असतो आपली शुगर वाढत असते, बीपी पण वाढत असते. तर हेल्पलेस सिच्युएशन तयार झाली. हेल्पलेस सिच्युएशन तयार झाल्यानंतर शुगर झाली. 4 महिन्यानंतर तिचा फोन आला. अजून 2-3 महिने शिप अडकलेली आहे, ऑइल लीक झालं. ही 2-3 महिन्यानंतर तेव्हा तिचा शंका आला आणि लात मारली. नेमकं तिथे टेबल होता त्याला लागला आणि तो काही येत नव्हता आणि हिची जखम काही भरत नव्हती, कारण त्या माणसाचा हात लागला पाहिजे होता तिकडे ना, असं बाबा बरं होईल. ते काय झालं नाही. तिने कॉल केला, सगळी हिस्ट्री दिली. हे जे होमिओपॅथिक मेडिसिन आहे नॅनो टेक्नॉलॉजीवर आहे. नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये असल्यानंतर हे फक्त मेंदूवर आणि शरीरावर काम नाही करत, मनावर पण काम करतात. बिकॉज इट इज नॅनो टेक्नॉलॉजी. म्हणून ते डायल्युटेड आहे, म्हणून ते डायनॅमिक आहे. तर हे औषधानंतर मी जे औषध दिलं त्याच्यानंतर तिची मानसिकता बदलली आणि तिला कळलं अरे बापरे याच्यामुळे माझा पाय जातोय, कशाला मी याचा विचार करू, जेव्हा येईल तेव्हा बघू. आणि त्या इमोशन्सवर तिच्या शरीरावर परिणाम नको व्हायला म्हणून तिथे होमिओपॅथिक मेडिसिन दिला. तो एक प्लांट होता. कुठला प्लांट माहितीये? मराठीत मला त्याचं नाव माहिती, त्याला हात लावला ते प्लांट डायल्यूट केलं अल्कोहॉलमध्ये. तिला डायनॅमिकली नॅनो पार्टिकल्स एका साबुदाण्याच्या गोळ्यांवर, साबुदाण्याच्या गोळ्या ना आमच्या गोळ्या नसतात, पण ते साबुदाण्याच्या गोळ्या आहेत ना, आमचे डॉक्टर हॅनलनी सांगितलं मेडिसिन शुड बी जेंटल अँड स्वीट. कडू आहे, शी नको, ते औषध कामच नाही करत. तुमचं मन नसेल तर ते औषध कसं तुम्हाला काम करणार? औषध घेतल्यावर बरं वाटलं, ऐकलं गोड आहे,
तुमचं मन तयार होतो त्याला घेण्यासाठी. म्हणून त्यांनी गोड मीडियम सिलेक्ट केलं, दॅट इज लॅक्टोज पावडर. तो लॅक्टोज पावडरवर जेव्हा आम्ही ते मेडिसिनचे ड्रॉप्स टाकतो ती मेडिसिन तयार होते. गोळ्या एकसारखेच दिसतात, बीपीला पण हेच, कॅन्सरला पण हेच हेच, काय चालेल तुमचं. ड्रॉप्स जे असतात ते वेगळे असतात. ते दिल्यावर 11व्या दिवशी तिचे डिजिट्स वाढायला लागले, तिचे डॉपलर केलं, सगळं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झालं आणि तिचे फक्त जे सडले होते तेवढेच बोट पडले आणि आता ती मस्त विदाउट डायबिटीज, विदाउट नवरा हॅपी ओके. म्हणजे त्याचा अर्थ नाही प्रत्येकाला काय त्रास असतो त्यांनी नवऱ्याला सोडून द्यावं. सगळे नवरे माझ्यावर तुम्हाला जे योग्य असेल तर वाटत ते करा. नेक्स्ट फेशियल पाल्सी खूप लोकांना होतं. थंड वारा आता मी फास्ट. सो ही बाई आल्यावर मी काय विचारावं, कोणाला चेहरा दाखवा असं नाही वाटलं. न्यूरोलॉजिस्ट सरांनीच पाठवलं होतं मला, बघ असं काय करता येईल. आम्ही बुक हॉस्पिटल देऊ सगळं झालं, फिजिओथेरपी देऊ सगळं झालं, काहीच होत नाही. काय करायचं, बँकेत चोरी झाली, क्लार्क पकडला गेला, स्क्वॉड आला, क्लार्क त्याला पकडलं आणि हिला सांगितलं तू मॅनेजर तू जबाबदार आहे, उद्यापासून तुझी पेन्शन देणार आहे ती ऑन होल्ड राहणार, तेव्हापासून हा मॅटर सॉल्व्ह होत नाही. व्हेरी नवऱ्याला सांगितलं, नवऱ्याला मी सांगितलं का रे आपल्याला पैसे कोण होतील, तोही आजारी होता आणि तोही रिटायर्ड होता, त्याचं पेन्शन पण नव्हतं, मुलं नव्हते. आपण नातेवाईकडून मागू. नातेवाईक ऐकल्यानंतर पाल्पिटेशन हे सुरू झालं, बीपी वाढलं, जाऊन झोपून घेतली, सकाळी उठून चेहरा केला बांगला. आता जेव्हा मी म्हणतो आपल्याला कुठल्या परिस्थितीत काढण्यासाठी जर आपण पॉझिटिव्ह आहोत, पूर्ण ब्रह्मांड आपल्या मागे लागतो आणि आपल्याला सपोर्ट करत असतो. म्हणजे हा आजार नव्हता, ब्रह्मांड सपोर्ट करत होतं. तसं तोड वाकडं झालेला माणूस जेव्हा चौकात उभा राहून सांगेल मी चोरी नाही केली हो, त्या टेन्शन मध्ये तोंड वाकडं झालं, आपण बिलीव्ह करणार त्यासाठी तोंड वाकडं. तिला एवढंच सांगितलं मी का हे कारण आहे, तू चोरी केली नाही, हे मॅटरच्या मागे का तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घे आणि सॉल्व्ह झाल्यावर छाती बाहेर काढून नवऱ्याकडे जा, आपल्याला पैसे देणार काय गरज नाही, आपण बरे होणार. आणि तिला औषध दिलं. औषध दिल्यानंतर 8व्या दिवशी चेहरा सरळ झाला. त्याच्यात माझं काय चमत्कार नाहीये, तिला सांगितलं मी हे कारण आहे. हा ती काय करते आजकाल माहिती, चेहरा कोणाचाही वाकडा दिसला तर ती सगळ्यांना जाऊन विचारते चेहरा वाकडा व्हायच्या आधी काय झालं होतं. सगळे म्हणतात बसमध्ये वारा लागले, डॉक्टर बोलतो सगळ्यांनाच वारा लागतो, सगळ्यांचे चेहरे वाकडे झाले. मग ते स्टोरी बोलतात आणि ती स्टोरी सांगते. ती मला येऊन म्हटली खूपदा डॉक्टर 2 पेशंट मीच बरे केले. एवढं सांगू. नेक्स्ट सोरियासिस. याचा भाऊ रेल्वे ऑफिसर झाला, यांनी शिकवलं त्याला, लहानसं मोठं केलं. कोविड मध्ये तो जेव्हा एक दिवस मुंबईत होता तर त्याला फोन आला बायकोचा का मुलगा आजारी आहे, काहीतरी करा. मी एकटी डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकते, गर्दी खूप असते आणि तिथे डॉक्टर मला आत टाकून देते. त्यांनी रेल्वे ऑफिसरला फोन केला बाबाला. तो म्हटलं मला मी काही रिकामा नाही करेल, फालतू काम करेल, मी नाही जाणार. ते ऐकून हा शॉक मध्ये गेला. माझा भाऊ एवढा, मी त्याला लहानसं मोठं केलं आणि तुम्ही तुम्हाला असं सांगतो. खूप चिडला, राग आला. रात्रीच त्याला स्किन खाजवायला लागली, सकाळी तिची स्किन सोऱ्यासारखी बनली. खूप दिवस झाले ऑइंटमेंट लावलं, काय झालं नाही तसं. सेम त्याला मी अवेअर केलं. अवेअरनेस आज मी शिकवणार तुम्हाला कसं अवेअर राहायचं, म्हणजे त्या आजाराचा आपल्याला परिणाम नाही होतो. अवेअर केलं. अवेअर केल्यानंतर इमिजिएटली डोस दिल्यानंतर साधारण तारीख वगैरे 18, 1, 2, 3 सगळं साधं. वर्षानुवर्ष ऑइंटमेंट लावत होता, ट्यूबरच्या ट्यूबा लावत होता, काही फरक पडायचा. नेक्स्ट
सो सांगायचं तात्पर्य हा आहे, हा प्रत्येक गोष्टी, प्रत्येक आजार, प्रत्येक विचार आपल्या मनावर इफेक्ट करत असतो. त्याचा इफेक्ट आपल्या मेंदूवर होत असतो, त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होत असतो. आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस जाणवले ना तर विचार करा त्याच्यामुळे चेंजेस झाले. आचरणात धडधड झाली, तहान लागायला लागली, टेन्शन येत आहे, टेन्शन सोडू द्या, धडधड झाली, तहान लागायला लागली, कोरड पडते, छाती दुखायला लागलं, हृदयाचा प्रॉब्लेम झाला, तर नॉर्मली आपण कार्डिओलॉजिस्ट कडे पळतो. ते पळायच्या आधी 2 मिनिटं, त्याचा अर्थ हे नाही का डॉक्टर बोलले तर झोपून राहा आणि झोपेचं मला हार्ट अटॅक येईल, डॉक्टर बोलले होते डॉक्टरमुळे मी मला काहीतरी झालं. पण त्या क्षणी जेव्हा धडधड व्हायला लागली त्याच्या आधी काय घडलं ती जाणीव करून घ्या. ती जाणीव केली ना तरी आपला आजार आता कमी व्हायला लागतो. पुढे आपण जगाला कसं बघतो ना, समजा सर एवढं वाईट नाही, काही लोकांसाठी सर खूप चांगले, पण तुमच्या काही चुकीमुळे सरांनी कधी तुम्हाला काय बोललं असेल आणि तुम्ही ते डोक्यात धरलं आणि प्रत्येक वेळेस ते सर दिसले का संताप राग येतो. संताप राग आला म्हणजे ऍड्रेनलिन शूटअप होतो, ऍड्रेनलिन शूटअप होतो म्हणजे तुमची धडधड वाढते, तुम्हाला असं वाटतं याला पकडून कुठेतरी घेऊन जावं आणि जाणीव करून द्यावी हे मी चुकीचं केलेलं आहे, 2-4 शब्द बोलावे, पण ते बोलू शकत नाही. आणि तेच तुमच्या डोक्यात जर कायम झालं असेल तर नक्कीच त्या इमोशनचा तुमच्यावर परिणाम होते. सरांना माहित पण नाही त्यांच्यामुळे तो आजार होतो. पुढे सो तुम्ही तुमचे सासूला, फॅमिली मेंबरला, यांना जसं जज करताय, जसं तुमचं अनालिसिस आहे, कदाचित ते नसतील, कदाचित तुमच्या काही कारणामुळेच त्यांचं तसं वागणं आहे आणि तुमचं कारण नसेल पण त्यांचं वागणं आणि स्वभाव असा आहे. ही जर जाणीव करून घेतली तर तुमच्यावर त्याचा परिणाम होत नाही. फॉर एक्झाम्पल 2 मित्र बसलेले, एकदम गाढ मित्र आहे आणि अचानक ह्या मित्राने त्याला जोरात मारलं. तुम्हाला वाटतं तो दुसरा मित्र पुढच्या वेळेस त्याच्या शेजारी येऊन बसेल? नाही ना. आणि त्याला खूप मारत, एवढं जोरात फटका मारला दाखल फुटलं जाईल, कधीच तो दुसरा मित्र यांच्या जवळ येऊन बसणार नाही. बरोबर. आणि बसावं लागलं मध्ये कोणातरी बसेल आणि तो बसेल. ही जाणीव झाली तुम्हाला तर याच्यामुळे मला एक इंजुरी होते. पण ते मारायच्या ऐवजी त्यांनी फक्त एक शिवी दिली. शिवी दिल्यामुळे त्याला वाईट वाटलं दुसऱ्या मित्राला, पण पुढच्या वेळेस तो तिथेच जाऊन बसला. शिवी देतो तरी परत त्यांनी शिवी दिली, परत त्याला हर्ट झालं, परत त्यांनी शिवी दिली, परत हर्ट झालं. पण शारीरिक मार मिळत नाही, दुखत नाहीये ना, म्हणून तो तिथून लांब बसत नाही, तो तिथेच बसतोय. पण त्या शिवीचं जेव्हा तो हर्ट होतो त्याचा परिणाम त्या मारपेक्षा जास्त तीव्रता आणि आपल्या शरीरावर त्याचं काम होत असतो. ही जाणीव ठेवा. म्हणजे आपले इमोशन्स खूप क्लिअर ठेवायचे, खूप हलके ठेवायचे, त्यांच्यावर वारंवार विचार करायचा नाही आणि त्यांच्यावर अनालिसिस करत बसायचं. सो हार्मोन्स कधी बदलतात? स्ट्रेस मध्ये. स्ट्रेस कशामुळे होतो? आपल्या ब्रेनवर, कॉर्टेक्सवर स्ट्रेस रिस्पॉन्सचा परिणाम पडल्यावर, आणि तो परिणाम पडतो आपल्या विचारांनी. आपले त्या विचारांचं त्या विचार आपल्याला आजार आणतात आणि तेच विचार जर आपण बदलले तर आपण बरं होऊ शकतो का? होऊ शकतो. रिव्हर्स होऊ शकते प्रत्येक आजार. त्याच्यासाठी एक अगेन एक्झाम्पल आहे. ह्यावेळेस आपल्याला डोळे बंद करायचे, डोळे उघडे करूनच ऐकायचे आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल काय केल्यानंतर तुमच्या शरीरात काय बदल होतो आणि त्याचा परिणाम काय होतो. ठीक. सो नर्वस सिस्टीम आहे. थोडस मेडिकल लँग्वेज इकडे यूज करणार मी, पण खूप सोपी आहे ती नर्वस सिस्टीम. ती नर्वस सिस्टीम 2 ह्याच्यात आहे. एक सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे आणि एक पेरिफेरल. पेरिफेरल सुपरफिशियल असते, सेंट्रल स्पायनल कॉर्ड. आणि ती जी पेरिफेरल आहे तिच्यामध्ये नर्वस सिस्टम असतं ऑटोनॉमस. ऑटोनॉमस म्हणजे
तुम्हाला ऑटोमॅटिक घाम येतो, तुमचे हृदयाचे ठोके ऑटोमॅटिक चालतात, जेवण पोटात गेलं का ऑटोमॅटिक डायजेस्ट होतो, सकाळी उठलं का लगेच शीला जावं लागतं, सगळं हे ऑटोमॅटिक होत असतं. गडबड केव्हा होते? ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम दिवसा आपले डोळे उघडतात, डायजेशन होतो, ग्लुकोज रिलीज होतो, किडनी सगळं ऍड्रेनलिन वगैरे रिलीज करतात आणि हे सगळं ऍक्टिव्हिटी चालते, हार्ट रेट वाढतं. रात्री आपण ते नर्वस सिस्टीमला आराम देतो. ही ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम रात्री आराम करते आणि हे दोन नर्वस सिस्टमवर आपले सगळे आजार अवलंबून आहेत. कसं? सकाळी सासूशी भांडलो, रात्री झोपून गेलो, विसरून गेलो, सकाळी मीठ मारून गेलो, रात्री झोपायला मीठ मारून गेलो, परत सासऱ्याशी वाद झाले, झोपून गेलो, नवऱ्याचं बायकोशी वाद झालं, रात्री विसरून गेले. असं जर चालू राहिलं तर कोणताच आजार होत नाही. आजार कधी होतो ते बघू. आजार कधी होतो? तो जो रिदम आहे ना, तो रिदम नॉर्मल चालू होता आणि सकाळी हसबंड कोपऱ्यात जाऊन कोणाशी तरी बोलत होते आणि हसत होते, बायकोची धडधड सुटून स्ट्रेस येतो. स्ट्रेस आला, ऑफिसला निघायचं होतं, संध्याकाळी बोलून संध्याकाळी घरी आल्यावर कोणाशी बोलत होते? मैत्री होती. त्याचा थोडा स्ट्रेस खाली गेला होता, तो वर जातो. कॉलेजमध्ये होती, त्यानंतर आमच्या ॲल्युमिनियममध्ये आम्ही भेटलो होतो. परत आम्ही ॲल्युमिनियमसाठी जाणार आहे. आम्ही फर्स्ट स्ट्रेस वापरतो आणि तुम्ही इथेच वावरत असता, म्हणजे तुमचं सिम्पॅथेटिक नर्व्स कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी मध्ये असतात. ती जर ऍक्टिव्हिटी मध्ये असते म्हणजे दिवस रात्र तुमचं डायजेशन, तुमचं हार्टबीट, तुमचं प्युपिल्स डायलेट म्हणजे झोप नाही, तुमचा हार्ट रेट, तुमचं किडनी सगळं काम करत असतो दिवस रात्र. तुम्हाला झोप येत नाही, मग शरीर बघतो. त्याच्यात तुम्ही तो टेन्शन जास्त करून कशावर घेतलं तो ऑर्गन अफेक्ट होतो, म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं, तुम्हाला प्रोस्टेटचा त्रास होतो. का? जनावर काय करतो? लघवी करून त्याची टेरिटरी मार्क करतो आणि जर दुसरा कोणी घुसत असेल त्या टेरिटरीमध्ये हा फाईट करणार. वाघ आहे ना, 200 स्क्वेअर किलोमीटर टेरिटरी मार्क करतो लघवी करून. त्यावेळेस त्याचा प्रोस्टेट आणि ब्लॅडर मोठा झालेला असतो. त्यावेळेस जर सोनोग्राफी केली तर डॉक्टर म्हणतात प्रोस्टेट वाढला, आणि त्याच वेळेस जर प्रोस्टेट वाढला असेल तुझं ऑपरेशन करून प्रोस्टेट काढून टाकणार. तो म्हणला आहे मी तर टेरिटरी मार्क करत होतो. म्हणून प्रोस्टेट कधीही वाढत नसतो, प्रोस्टेटचा आजार कधी होत नसतो, प्रोस्टेटचा कॅन्सर कधीही होत नसतो. या क्षणी तुम्हाला तुमच्या टेरिटरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला असेल ती जाणीव करून घ्या आणि त्याच्यावर काम करा. ऑटोमॅटिकली प्रोस्टेट श्रिंक होतो. हे प्रोस्टेटचे ऑपरेशन चालू आहे, रात्री 2 ता 3 लघवीला उठावं लागतं म्हणून मला ऑपरेट करायला लावलं, हे चुकीचं. लेडीज मध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं, लघवीला आत राहिलं का? आपली टेरिटरी बाहेर चालली ना, माझा नवरा माझी टेरिटरी सोडून बाहेर चालला, म्हणून जेव्हा युरिन तयार होतो त्याच्यात पस तयार होतो, ती टर्बिड होते, त्याच्यात प्रोटीनची मात्रा वाढते आणि त्याला वास यायला. वास काय येतो? कारण तो वास टेरिटरी मार्क केल्यानंतर बाहेरचा जो येतोय त्याला ते वास येऊन पळून जायला पाहिजे. वास आल्यानंतर पण माझे टेरिटरी मिळाले तर मग मी त्याच्या थोडं सेम प्रोस्टेट टेरिटरी मार्क करत असतात. मुलगा आजारी पडला, बायको आजारी पडली, घरचे आजारी पडले, काही स्ट्रेस आहे, त्यांची मरायची भीती आहे, त्यांना मोठा आजार झाला, त्या विचारात आपण रात्रभर झोपत नसेल तर प्रोस्टेटचा आजार होतो.
ओके, मग काय होते, मग जेव्हा हे तुम्ही जाणीव करता आणि हे फालतू माझ्या विचारांमुळे मी हे मला हे त्रास झालेला आहे, तर कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह होतो विदाउट मेडिसिन. औषध घ्यायची गरज नाही. हिलिंग होतं. जर पस असेल तर तो बाहेर फेकला जातो आणि वॉटर रिलीज होतो आणि परत तुमचं नॉर्मल रिदम सुरू होतो. म्हणजे तुम्ही नॉर्मल हेल्दी होऊन जाता. हे कळालं? सो फिजिकल हा फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स. नेक्स्ट, तुमच्या मागे वाघ असेल आणि दिवस रात्र तुमच्या मागे वाघ असेल तर नॅचरली तुमचा धडधड वाढेल, तुमचं कॉर्टिसॉल वाढेल, स्ट्रेस वाढेल, शुगर वाढेल, सगळं वाढेल. त्या वाघाच्या जागेवर तुम्ही प्राध्यापकला टाका किंवा ट्रस्टीवर टाका किंवा तुमच्या बॉसवर टाका किंवा एक खतरनाक विद्यार्थी असेल त्याला टाका. तो रोज तुमच्या समोर येऊन बसतो आणि नाटक करतो, तर तुमचं मागे कॉर्टिसॉल वाढणार पुढे. आणि दिवसात तुम्ही ऍक्टिव्ह असता, रात्री तुम्ही झोपले तर तुम्ही नीट होता. नेक्स्ट 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 हा खूप इम्पॉर्टंट हा चार्ट आहे. तुमचा आजार तुमच्या मूड आणि इमोशननी सुरू होतो. मग डॉक्टर मला डॉक्टर मला विचारतात हे काय मूड आणि इमोशन घेऊन बसलं, त्याचा कनेक्शन सांग कसं होतं. आम्हाला प्रॅक्टिकली कनेक्शन सांग, त्याच्यावरचा रिसर्च दाखव. त्याच्यावरती रिसर्च केल्यावर आता मी पार्किन्सनचा रिसर्च केलाय सिलेक्टेड आणि आम्ही पार्किन्सन बरं केलेलं आहे. तर त्याचा रिसर्च पेपर आम्ही US ला प्रेझेंट केलाय. मी फक्त पार्किन्सनचा रिसर्च प्रेझेंट केला होता ना, घेतला गेला होता पेपर. मी काय केलं, मी त्यांना बरोबर घेतलं. ते औषध चालू असताना हे औषध कसे काम करतील हा रिसर्च केल्यावर मी मला अलाउड केला. तो पास झाला आणि तो सिलेक्ट झाला. सो तो काय मूड अँड इमोशन, तुमच्या बॉडीमध्ये न्यूरोट्रान्समीटर तयार करतात आणि या न्यूरोट्रान्समीटर्स तुमचे एन्झाइम्स आणि हार्मोन्स बदलतात. म्हणजे थायरॉइड, डायबिटीज सगळं काय ठीक आहे. आणि याचा इफेक्ट तुमचा RNA DNA वर होतो. मग कोविड मध्ये काय झालं, जो घाबरला ना तोच गेला. म्हणजे तो घाबरला, न्यूरोट्रान्समीटर तयार झाला म्हणून त्याचा RNA DNA चेंज झाला आणि RNA व्हायरस घुसला आणि संपून टाकला. आणि त्याच्यामुळे सगळं बदल होतो. तर न्यूरोट्रान्समीटर हा कनेक्शन आहे त्या इमोशन आणि हार्मोनचं. आपण डॉक्टरकडे गेल्यावर तो फक्त हेच बघतो, एन्झाइम आणि हार्मोन का बदलले, रिपोर्ट बघतो. ते बदलायचं कारण हे आहे आणि याच्यावरचं कारण आपले मूड आणि इमोशन आणि मन आहे. तर न्यूरोट्रान्समीटर कुठले ते बघतो. हे सगळे न्यूरोट्रान्समीटर. तुम्ही जर ऍलर्जी असेल, सर्दी असेल, डॉक्टरकडे गेले आणि सर्दी कायमची असते म्हणून औषधं घेतली की खोकला कायमचा असतो म्हणून औषधं घेतली, तर तो काय देतो, सेट्रेजिन, एलेग्रा, अँटीहिस्टॅमिन देतो ना, अँटीहिस्टॅमिन. पण ते अँटीहिस्टॅमिन दिल्यावर तेवढं फक्त घेतलं आपल्याला मुंगी येते, झोप येते आणि मग चिंता कमी होता. जसं त्याचा इफेक्ट कळा संपलं परत सायकल. असं वर्षानुवर्ष चालतं ऍलर्जी आणि पित्त पण. हिस्टॅमिन कशामुळे सिक्रेट होतो, एन्झायटी आणि स्ट्रेस. नाकाला कुठली स्ट्रेस आणि खोकल्यासाठी कुठला स्ट्रेस. फोडणी दिल्यावर शिंका येतात, म्हणजे स्ट्रॉंग स्मेल आला का शिंका येतात, ते इरिटेशन होतं, नाकात छोटे अल्सर होतात आणि शिंका येतात. राईट. त्याच प्रकारे त्या प्रकारचं काही अशी घटना घडली त्याला आपण म्हणतो स्टिंग कॉन्फ्लिक्ट. स्टिंग मध्ये तो वास, उग्र वास सहन नाही, पण उग्र इमोशन, ज्याचे मला हे वास आल्यावर मला कळालं काय काहीतरी खतरनाक होणार आहे, डेंजर होणार आहे, वैतागलो मी या गोष्टीला आणि चिडतो, खूप चिडचिड होते. हे असं घडताना लगेच हिस्टॅमिन सिक्रेट होतात आणि तेच
डॉक्टरना माहिती आहे तर ते हिस्टॅमिन आपण बदलू शकत नाही, म्हणून यांना झोपेची गोळ्या द्या. म्हणून सेट्रिझिन किंवा एलेग्रा जे घेतल्यावर गुंगी येते ती दिली जाते. म्हणजे तुम्ही विचार नाही करणार तर शिंका कमी होणार. पण किती दिवस हे गोळ्या घेणार? कुठेतरी तुम्हाला कळलं पाहिजे का माझा ज्या गोष्टीचं डेंजर आहे त्याच्यापासून मी लांब राहावं. हिरण आहे ना, गवत खाताना जर वाऱ्याची दिशा बदलली ना तर वाघ येतोय, त्याला वास येतो आणि मग तो जे गवत खाताना पळून जातो, म्हणजे तो डेंजर आहे. त्याच प्रकारे आपल्या ह्युमन्स आपल्याला कळालं की ह्या गोष्टीचं मला डेंजर आहे, याचा वास किंवा विचार पण आला तर तुमची इम्युनिटी ढासळते आणि तुम्हाला ॲलर्जी होते. कळालं? गॉट इट? याच प्रकारे जर तुम्ही रोज नवऱ्याशी मानताय किंवा नवरा बायकोशी मानताय तर रोज तुमचा ऍड्रेनलिन शूट होणार, रोज तुम्ही फायटिंग करणार, रोज फायटिंग करून करत थकल्यावर जर हरले तर डिव्हॅल्युएशन कॉन्फ्लिक्ट म्हणजे हाड दुखणार, ठिसूळ होणार, हाड हे दुखणार. सचिन तेंडुलकर आमच्या सरांकडे गेला होता औषध घ्यायला. सो सरांनी त्याला तेच विचारलं, त्याला टेनिस एल्बो झाला होता. खूप दिवस त्यांनी डॉक्टर जोशी आहे ऑर्थोपेडिक म्हणून इंजेक्शन वगैरे घेतले, काय बरा होत नव्हता. सरांनी बघितलं म्हणजे त्याला हेच विचारलं का ज्या दिवशी तू शून्यावर आऊट झाला, इंडिया हरली वर्ल्ड कप, त्याच दिवशी रात्री ते त्रास व्हायला. हो का? मी शून्यावर आऊट झालो ना म्हणून इंडिया हरली. त्यांनी ती जबाबदारी स्ट्रेस घेतला, त्यामुळे मसल अजून कडक झाले. आपली पुढच्याच मी खेळणार ना ते ताकदीने खेळायला मी आऊट नाही होणार. मग ते एवढे कडक झाले त्या विचारांमुळे का ते टेनिस एल्बो मध्ये गेले. एवढंच विचारलं, हिस्ट्री घेतली, औषध दिलं. तिसऱ्या दिवशी त्याचा हे प्रॉब्लेम गेला. त्याच्यानंतर ते पुढच्या वर्ल्ड कप पण जिंकले नेक्स्ट 4 years. सो सगळं इथे आहे. तर तुम्ही बायकोशी म्हणताय तर तुम्ही कंटिन्युअस ऍड्रेनलिन सिक्रेट करताय. ऍड्रेनलिन सिक्रेट करताय म्हणजे कॉर्टिसॉल वाढतोय. कॉर्टिसॉल वाढतोय म्हणजे हृदयाचे ठोके वाढताय. हृदयाचे ठोके वाढताय म्हणजे तुमचा बीपी वाढतोय. बीपी वाढतोय म्हणजे बॉडीला जास्त शुगर बनवावं लागते. तर शुगर बनल्यानंतर तुमचं डायबिटीस डिटेक्ट होतोय. म्हणून बायकोशी भांडणं सोडा, बीपी आणि डायबिटीस होतो. सो एकत्रित अंडरस्टँडिंग होती. कुठल्या आजारातल्या इमोशन होतं एक शॉर्ट लिस्ट बघू आणि त्याच्यानंतर त्याचं सॉल्युशन शोधू. डायबिटीज रेझिस्टन्स, हेल्पलेस सिच्युएशन मध्ये गेले आणि तुम्ही तुमच्या कुवतीपेक्षा जास्त त्याच्या मागे एनर्जी लावताय तर डायबिटीज होणार. कंबर आणि हे लर्निंग जे बघितलं ना असं जे असं लिहिलंय मी जसं बोलतोय ना फक्त ते इंग्लिश मध्ये व्यवस्थित तसंच लिहिलंय. कंबर का दुखते सगळ्यांची एक अंडरस्टँडिंग. उजवी बाजूमध्ये कोण आलं? नवरा आणि नवऱ्यासाठी बायको. बायको बाई असेल तर नवरा, माणूस असेल तर बायको. उजवी बाजू दुखते का दुखते? सपोर्ट नाहीये. सगळ्यांना मी आज बोललो का नाही बेंचवर नाही स्टूलवर बसायचं. अर्धा पाऊण तास बसणार, त्याच्यानंतर कंबर दुखायला लागले ना का सपोर्ट नाहीये. तुम्ही सगळे टेकून बसलेले. त्याच प्रकारे मानसिक रीतीने तुम्हाला सपोर्ट नसेल, बसले तुम्ही खुर्चीवर पण मानसिक रीतीने बायकोनी कॉलेजला आल्यानंतर मुलाला काळजी घेतली पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. बायको म्हणते नवरा तिथे जातो पण 2 वाजता सुटून जातो ना, त्याच्यानंतर त्यांनी घरची काळजी घेतली पाहिजे. पण तो जातो मित्रांकडे, रात्रीच येतो, तर मला सगळं एकटं करावं लागतं. तेव्हा ती कंटिन्युअस पॅटर्न तयार होतो. मला सपोर्ट नाही. मग ब्रेन काय करतो? काय सिक्रेट करणार? तो ऍड्रेनलिन सिक्रेट करणार. नॉर्मली तो मानिया पडे नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये डोपामिन, सेरोटोनिन पाहिजे, हॅपी, प्लेजर, हे पाहिजे. भीती आली का हा सिक्रेट होतो. याचा इफेक्ट थायरॉइडवर होतो. नंतर आपण बघू. आता मी शॉर्ट केलेलं आहे. ओके, पुढे जातो.
सो सपोर्ट नाही, ॲड्रेनलिन जास्त, ॲड्रेनलिन कॉर्टिसॉल जास्त, म्हणजे तिकडचे मसल स्टिफ होते. होणार ना, सपोर्ट नाही म्हणून मानसिक रीतीने स्टिफ होतात. स्टिफ झाल्यावर काय होणार, एक मणका दुसऱ्या मणक्याला ओढून घेणार. इथे ओढल्यानंतर पुढच्या मणक्यामध्ये गॅप तयार होणार. डॉक्टरकडे गेल्यावर तुम्हाला तो डॉक्टर विचारेल की डॉक्टर विचारल्यानंतर तो काय करतो, तो म्हणतो मणक्यात गॅप झाला, मणक्यात गॅप झाला माझ्या, आता हे करू नका, ते करू नका, फिजिओथेरपी करा, हे करा आणि पेन किलर खा. पेन किलर खा. पण ते पेन किलर किती दिवस खायचे? तो मणका नॉर्मल होऊ शकतो का? ते ट्रॅक्शन घ्या. ट्रॅक्शन घेऊन घेऊन ते मसल एवढे ताणून ताणून रबर बँड कसं असतं, रोज ताणलं तर तसं लोंबकळतं. ते मसल लोंबकळायला लागतात. ते मसल लोंबकळले का परत तुम्ही डॉक्टरकडे जाता, ते म्हणतात नाही गॅप खूपच जास्त झाला, मसल सगळे कमकुवत झाले, आपण मणका काढून घेऊ, मणक्याचं ऑपरेशन करू. पण त्याच्याऐवजी जर आपण तो सपोर्ट मला नकोय, त्याच्यामुळे त्या सपोर्टमुळे मला कमरेचा त्रास होत आहे, माझ्या मणक्यात फरक पडतोय, गॅप पडतोय, ही जाणीव ठेवली तर ॲड्रेनलिन सिक्रेट नाही होणार. कारण मूड बदलणार नाही, मूड बदलणार नाही तर ॲड्रेनलिन सिक्रेट नाही होणार. ॲड्रेनलिन सिक्रेट नाही होणार तर तुमचं कॉर्टिसॉल वाढणार नाही. कॉर्टिसॉल वाढणार नाही तर मसल रिलॅक्स होणार. मसल रिलॅक्स होणार तर मनका जागेवर येतो आणि तुमची कंबर दुखी जाते. ओके, काल असं होतं. आता मी अजून सगळे एक्झाम्पल पेशंटने दाखवतो. हेडेक, मायग्रेन, लेडीज स्पेशली, फक्त शोधायचं आपल्या आयुष्यात डोकेदुखी कोण आहे, कशामुळे नाही, कोण आहे. तेवढं पण शोधलं तर डोकेदुखी कमी होईल. कारण तुम्हाला जाणीव होईल तो फटका द्यायचा, त्याच्यापासून लांब गेले तुम्ही. फायब्रॉइड युटरस, सेक्शुअल कॉन्फ्लिक्ट, वन फील्स खूप फिमेल्सला युटरस फायब्रॉइड होतो, ब्लीडिंग होते, कॉटरी काढायला लावता म्हणजे जाता ते किंवा पिशवी काढायला लावता लवकर, पण तो फायब्रॉइड बनवतो ना. सेक्शुअली डिसऑनर केलं, ऑफेंड केलं आणि तू कुठल्या प्रकारची बाई आहे, तू काही कामाचीच नाही, मला तू आवडतच नाही, तुम्ही बोलायचं लग्न करायचं त्यामुळे मी सुचलं पाहिजे. सो हे फायब्रॉइड्स पण जातात, ब्लीडिंग पण थांबते, फायब्रॉइड श्रिंक होतात. तुमचा युटरस जसं जन्माला आले तसं होऊ शकतो, पण त्याच्या मागे फटका, रोज त्या विचारांचा फटका पडल्यावर त्या एंडोमेट्रियमचा थिकनेस वाढत जातो, कारण त्याला फटका बसतो ना. तो वाढला 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 तर तो ठीक होतो, ठीक झाल्यावर हे फायब्रॉइड होतो. पीसीओडी आजकाल मुलींना खूप पीसीओडी होत आहे. का होतो? कारण की पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज मध्ये त्यांची पाळी गायब होते. मुलींची पाळी कधी गायब होते? त्यांचे वडील गेले किंवा फॅमिलीमध्ये लॉस झालं, तेच कमावणारे आहे. मग ते कमावताना त्यांना असा विचार येतो का 4 दिवस माझी पाळी आली का मला काम करता येत नाही, काम नाही केलं तर घरी पैसे कसे येणार, म्हणून त्यांचा टेस्टेस्टेरॉन मेल हार्मोन वाढतो. त्यांना केस यायला लागतात, जाड होत जातात, मस्क्युलर होत जातात, म्हणजे बाई माणसासारखं त्याचं रूप शरीराचं चेंजेस मध्ये दिसायला लागतात. ते जे कारण आहे त्यामुळे बाई गायब होते. मग हे काय करतात, बाहेरून हातून देऊन 2 पाळी आणतात. पण हे जर विचार जर चेंज केले तर त्या पाळीला, त्या मुलीला नॉर्मल पाळी येईल आणि सगळं नॉर्मल होईल. पीसीओडी हा कायमचा आजार नाही, पोटाचे विकार, सगळ्यांना ऍसिडिटी असते, ऍसिडिटी असते आणि खूप ऍसिडिटी असते. राग गेला ना, पोटाला माहित नाही जेवण आलं तर काय आलं, त्याला वाटतं काहीतरी हा गिळला, लगेच तो वेगस नर्व स्टिम्युलेट होऊन पित्त सोडतो. तो पित्त पोटात राहून राहून जास्त पित्त तयार झाल्यामुळे जर आपण काही तिखट खाल्लं तर आग होते. वडापाव आणि तिखट खाल्ल्यामुळे ऍसिडिटी नाही होत, ते राग घेऊन घेऊन ऍसिडिटी होते.
कॅन्सर, फिमेल खूप इम्पॉर्टंट, ब्रेस्ट कॅन्सर. तुमचं ब्रेस्टचं काम काय आहे? मुलांना दूध पाजायचं, त्याचं पोट भरायचं. पण मुलगा मोठा झाल्यावर पण तुम्हाला इच्छा होते का, अरे मुलांनी व्यवस्थित खाल्लं का, टायमर जेवलं का, हे केलं का, ते केलं का, अरे बापरे तिच्या बायकोने तिला जेवायला दिलं. माझी केस आहे ब्रेस्ट कॅन्सरची, की आजी तिथे युएसला फोन करायची आणि विचारायची मुलाला जेवला का, हे केलं का. एक दिवस तरी लग्न केलं, फॉरेनर आली, ते फॉरेनरने फोन उचललं आणि तिला झापून टाकलं, यापुढे तुमच्या मुलाला फोन करायचा नाही, मी पण स्वयंपाक करत नाही, तो पण काही करत नाही, आतापर्यंत तो खोटं बोलत होता, बाहेर आम्ही जेवण आणतो, पण मला फोन नाही करायचा आणि आज ब्रेड खाल्लं का, पोळी खाल्ली का, काही विचारायचं नाही. शॉक बसलं. ह्या वयात 80 वयात तिला ब्रेस्ट डिस्चार्ज सुरू झालं. ती गेली डॉक्टरकडे, डॉक्टरांनी तिला आधी झाले, ब्रेस्ट डिस्चार्ज सुरू झाला. मग ऑपरेट करावं लागेल. घेतल्यावर 80 वर्षाची मुलीचं काय, बाईचं काय, तुम्ही ऑपरेट करणार. तिला म्हणलं नाही, ऑपरेट नाही होऊ शकत, तुझी ताकद नाही. मग ती आली. तिला म्हणलं बाबा हे सोड, ह्या वयात तू बाळासाठी, पोट भरण्यासाठी रोज फोन करणार तर तुझं प्रोलॅक्टिन वाढणार. प्रोलॅक्टिन माहिती ना, फिमेल्स मध्ये डिलिव्हरी टायमाला वाटतो, त्याच्याने दूध वाढतं. त्या वयात तिचं प्रोलॅक्टिन वाढलं आणि ते दूध तर कोणी प्यायला नव्हतं, ते दुधाचे गाठी झाले आणि म्हणून तिला ब्रेस्ट कॅन्सर झालं. आर्थरायटिस, संधिवात, गुडघे, सगळ्यांचे गुडघे दुखतात, गुडघ्यांनी आपण आपलं आयुष्य पुढे घेऊन जात असतो. आपण आपल्या आयुष्याच्या पायऱ्या चढत असतो. त्या पायऱ्या चढताना जर अडथळा आला आणि पायऱ्या चढू शकले नाही आणि खूप स्ट्रेस आहे त्या पायऱ्या चढताना, म्हणजे कॉलेजच्या पायऱ्या नाही, आयुष्याच्या पायऱ्या, तर स्ट्रेस वाढतो, ऍड्रेनलिन वाढतो, तिथे मसल स्टिफ होतात, गॅप कमी होतो, घर्षण होतं आणि हाडं घासले जातात, मेनिस्कस टेर होतो, गाद्या फाटतात आणि म्हणून ओके किडनी स्टोन एक सगळंच आहे. पुढे हे लक्षात ठेवा, हे सगळे फोटो काढून घेतले चालेल. उजवी बाजू पार्टनर, टेरिटरी अँड फादर, लेफ्ट मदर, चाइल्ड, सिबलिंग. म्हणजे उद्या जर तुमचं डावी कंबर दुखली, डावी कंबर डावीवर, तर काय कारण असू शकतं? आई, मुलगा, ब्लड रिलेटेड सिबलिंग. काय आई नाही येत, काय कारण असू शकतं? मुलगा आपण काय करतो माहिती ना, जर आपण काम करत असतो, तुम्ही तर ऑफिस मध्ये काम करता, काही जे शेतात काम करतात ते काय करतात, कमरेवर मुलाला घेतात आणि काम करत असतं ना. त्या बाळाला काय झालं किंवा आजार असेल तर त्याला तुम्ही जास्त टाईट पकडणार, व्यवस्थित पकडणार, ताकी तुमच्या बाळाला काही त्रास होतो, पण तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होत असतो मानसिक स्थितीने. मुलगा मोठा असेल पण तुम्ही त्याला कॅरी करू शकत नाही, तो बेड रिडन आहे, त्याला काय मोठा आजार झालाय, त्याला उचलून घेऊ जाऊ शकत नाही. सो नेक्स्ट, आता सॉल्युशन. आतापर्यंत एक आयडिया आली तुम्हाला, आजार का होतो, कसा होतो, काय होतो. आता त्याचं सॉल्युशन बघू. हे तर घडणारच आहे ना, आपण काय समाधी थोडी घेतली किंवा मेडिटेशनला नाही गेलाय. जाऊ दे बाबा, आजपासून मला माझी फॅमिली नको, डॉक्टर असल्याचं ऐकलं मी चाललो हिमालयावर, असं नाही. तर ह्या जंगलात किंवा या परिस्थितीत आपण आपल्याला कसं हेल्दी ठेवायचं, त्यासाठी केजरीवालला वोट नका देऊ तुम्ही, पण केजरीवाल लक्षात ठेवा. आम आदमी पार्टी, ओके, AAP, ए इज अवेअरनेस. का बाबा हात फोगाडी मारतो त्याच्यापासून लांब बसायचं, म्हणजे हा असा बोलतो याच्याने मला आजार होता त्याच्यापासून लांब बसणार. किंवा सेकंड ए इज एक्नॉलेज. याच्या ऐकल्यावर माझ्या शब्द माझ्या कानावर पडल्यावर मला आजार वाढतो, एक्नॉलेज. अँड पी इज पुल आउट.
तिथून निघून जायचं, त्या क्षणातून निघून जायचं. त्या माणसासमोरून नाही घरातील लोकांकडून कसं घेऊ जाऊ शकतो, त्या सिच्युएशन बघून पुल आउट करायचं किंवा त्या विचारातून पुल आउट करायचं. त्याला एक फ्रिक्वेन्सी आहे, युट्यूबवरती खूप व्हिडिओज आहेत, 432 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी. जर तुम्ही टाकली तर तुम्हाला दिसेल की ही फ्रिक्वेन्सी मंदिराचा घंटा वाजवतो ना आपण, ती जी फ्रिक्वेन्सी आहे ना ती 432 मेगाहर्ट्झ आहे. तुम्ही जेव्हा घंटा वाजवता ना, तो जो व्हायब्रेशन आहे ना तो तुमचं मेंदूला आणि विचारांना न्यूट्रलाइज करतो. त्यानंतर तुम्ही देवासमोर जाता आणि मन मोकळं बोलता. म्हणून बाहेर आल्यावर ते घंटा वाजवल्यावर देव नाही खाली येत, एक प्रकारचं तुमचं ब्रेन क्लेन्झिंग होतं. म्हणून रोज मंदिरात घंटा वाजवता जात जा. ते काय होणार, ते ग्राफ मेंटेन होईल, नाही तर ते वरच्यावर राहील. नवऱ्याचा फोन ऐकला आणि टेन्शन आलं तर घंटी वाजवून या. सो आम आदमी पार्टी 432 ऐकत जायचं. स्वयंपाक करत असणार, काय करत असणार, प्रवास करत असणार, कुठलाही 432 लावलं तुम्ही, त्याच्यात ओंकार पण आहे, त्याच्यात गायत्री मंत्र पण आहे, खूप काही आहे. 432 मेगाहर्ट्झ त्या फ्रिक्वेन्सीवर ऐकलं तुमचं मेंदू क्लीन होतो. वेळ आहे का बाहेर? 15 मिनिटं लागतील. बर, हे आम आदमी पार्टी हा इझी मेथड झाली म्हणून मी शॉर्ट मारलं. जर ऐकायचं असेल तर त्याला एक मोठी पळवाट पण आहे. ती पळवाट अशी आहे की ही जर तुम्ही रोज केलं तर लोक मला म्हणतात आम्ही जिमवर जातो, वर्कआउट करतो, करतो, मेडिटेशन करतो, तरी मला हार्ट अटॅक आला, तरी मला कोलेस्ट्रॉल वाढला. का? कारण इथे प्रॉब्लेम झाला. तो कसा काढायचा? हे सगळं करा पण त्याच्याबरोबर हे पण करा. इट इज कॉल्ड बायोहॅकिंग. बायो आपल्या बायोलॉजिकल मेकॅनिझमला किंवा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमला हॅक करायचं. पुढे अवेअरनेस, आता जे सांगितलं, आपले विचारच आपल्याला सलायशन आणू शकतात. व कुठले विचारांनी कुठला आजार होतो लर्निंग जीएनएम मध्ये शिकायचं आणि ते विचार सोडायचं किंवा त्याची जाणीव ठेवायची. सेकंड, गरम पाण्याने आंघोळ करणं बंद करा किंवा सुरुवात गरम पाण्याने करा पण शेवट थंड पाणी घ्या. जेवढा पण बॉडीमध्ये कॉर्टिसॉल ऍड्रेनलिन असतो तो न्यूट्रलाइज होतो आणि रोज रोज करणार 100% बरे होते. का? थंड पाणी डोपामिन सिक्रेट करतो, प्लेजर. मग तुम्ही ऍड्रेनलिन असं राग करत आंघोळ केली, एक बाथरूम मध्ये गेले आणि थंड पाणी आंघोळ केले का असं तसं बाहेर येतं. ब्लू लाईट. Whenever you get out in the night to be, never switch on light. कधीही लाईट ऑन नाही करायची, कारण मेलाटोनिन सिक्रीट होत नाही. मुंबईमध्ये पार्टी करून लोकांचं सर्केडियन रिदम बिघडून आजकाल मेलाटोनिन घेत आहे. मेलाटोनिन आपलं शरीर बनवतो, पण फक्त केव्हा बनवतो? 10 ते 1 मध्ये. जर तुम्ही 12 ला 1 ला झोपत असणार तर तुमचा मेलाटोनिन बनत नाही, तुम्ही डीप स्लीप मध्ये जात नाही, तुमची बॉडी रेस्ट मध्ये जात नाही, सर्केडियन रिदम फॉलो होत नाही आणि आजार होतात. नेक्स्ट, इंटरमिडिएट फास्टिंग. उपास करायचं. आपले सगळं आपल्या धर्मात आहे, उपास करा हे करा. पण आपण काय करतो? उपास आहे भगर आणि साबुदाण्याची खिचडी कर. आज उपास आहे, दुपारी मी भगर आणि साबुदाण्याची खिचडी खाणार. सत्यानाश. जाऊन बघा भगर कसं तयार होतो तुर्कीमध्ये. माझे 2-3 मित्र आहेत, विचारत आहे आणि साबुदाणा इट्स मोस्टली स्टार्च अँड फॅट्स. म्हणजे तुम्ही पोटाला अजून त्रास देता चरबी टाकता आणि भगर मध्ये सगळे पौष्टिक पदार्थ काढलेले असतात, लाईट केलेला असतो. सो नाही,
उपासमध्ये फळं खा, फळं. उपासमध्ये फक्त फळं खा. दॅट इज इंटरमिटेंट फास्टिंग. नेक्स्ट, झोप चांगली पाहिजे. नेक्स्ट, ग्रॅटिट्यूड. हे मिळालेलं आहे, आपण एवढे चांगले इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षक आहोत, सगळं ओके, सगळे चांगले लोक आहेत, सगळं स्टुडंट्सला आपण शिकवते, एक नवीन पिढी तयार करते. ते लोक जाऊन आधीसारखे होतात, त्याचा आनंद घ्या. ग्रॅटिट्यूड. Best is to ensure your body is safe and with gratitude. Next, exercise. Everyday exercise and everyday चपला काढून. आमच्या टायमाला ना KDGM म्हणजे सगळे गरीब मुलं होते. आमच्या क्लासमध्ये 90% मुलांकडे चपला नसायची. एवढं गरीब मुलं होते सगळे. आणि आज ते माझे काही क्लासमेट्स एवढी डॉक्टर झाले, काही ब्युरोक्रॅट झाले, तेव्हाचे आम्ही गप्पे मारायला बसतो ना, तर आम्हाला कळतं की आम्ही किती खुश होतो. एक्सरसाइज आणि अर्निंग दिवसातून 15 मिनिटं तरी उठं काढा, चपला काढा आणि जमिनीवर चाला किंवा लॉन मध्ये चाला. अर्निंग तुमच्या बॉडीचे जेवढं कॉर्टिसॉल निगेटिव्ह स्ट्रेस आहे तो घेऊन टाकतो. का? तो पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टमला ऍक्टिव्हेट करतो. म्हणजे तुम्ही जेवढं स्ट्रेस मध्ये असतात तिथून तुम्ही परत रेस्ट पिरियड मध्ये जाता, तेवढे 15 मिनिटं. तर उद्यापासून चपला घालून नाही आले का? नेक्स्ट, मेडिटेशन. रोज 5 मिनिटं योग निद्रा. श्री श्री रविशंकरचे योग निद्रा खूप छान आहे. युट्यूबवर गायडेड मेडिटेशन योग निद्रा आहे. ते तुम्ही रोज डोळे बंद करा, 10 मिनिटाचं आहे, 10 मिनिटं आहे का कामाला या, तुमचं पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टम ऍक्टिव्हेट होईल. तुम्हाला कळणार पण हे काल जे भांडण झालं, काल जे स्ट्रेस झालं, त्याचा आज त्या मेडिटेशनमुळे तुम्ही नील केलं. पुढे बस. नेक्स्ट, थँक्यू. प्रश्न? आनंद हे होईल का 40 मिनिटात तुम्हाला एकाने शिकवलं तो अप्लाय करण्यासाठी सोपा आहे का कठीण? याच्या पुढे बस, याच्या पुढे आजाराची भीती थोडीफार तरी काय कमी झाली काही आहे? थँक्यू. ॲलोपॅथीचे डॉक्टर ऑपरेशन सांगतात आणि ते गॅरंटी देते करायची परत केला नाही. परत न येण्याची गॅरंटी देत नाही, म्हणजे ऑपरेशन त्याचा सॉल्युशन नाही. पहिला, सेबॅशियस सिस्ट जर तुम्ही कातडीवरती किंवा स्कल्पवरती, स्काल्पवरती, सरफेस वरती येत असेल तर तो का त्याचं शोध लावायचं. सेबॅशियस सिस्ट डर्मिस वर येतो. डर्मिस
वेळ नाही शोधण्यात सगळ्या सिस्ट मध्ये पहिली आपली वरची लेअर आहे ना तिला आपण एपिडर्मिस म्हणतात. त्याची खालची लेअर ही आहे ते आहे मला काय त्याची खालची जी लेअर आहे ना त्याला डर्मिस म्हणतो. एपिडर्मिसचं फंक्शन आहे लव टच केअर अफेक्शन. डर्मिसचं फंक्शन आहे प्रोटेक्शन. सो कुठेतरी त्या भागाला मार लागलाय परत मार लागायची भीती आहे किंवा कुठेतरी एक प्रकारचं अब्युसिव्ह वर्ड वापरले गेले अटॅक झालाय आणि त्या गोष्टीचं तुमच्या डोक्यातून ती गोष्ट सुटत नाहीये म्हणून तो आजार इथे येऊन अडकलाय. सूज आलेली आहे मुठावर टेंगूळ आलाय त्याच्यात पाणी भरलंय मध्ये एडिमा रेसिस झालाय आणि तो फुटत नाहीये कारण की ते स्टेज येतच नाही तिथेच अडकून गेलं. त्याला काढलं तर परत येण्याची भीती आहे कारण की स्ट्रेस चालूच आहे. एकदा ऑपरेशन करून झालेलं आहे पण ते परत ट्रीटमेंट येतात. तर त्याच्या मागे जो डर्मिसचा कॉज आहे लर्निंग जीएनए मध्ये एवढा मोठा पॅराग्राफ आहे. त्याच्यातून कुठला तरी कॉज तुम्हाला तो सूट होईल त्या गोष्टीपासून तुम्ही लांब राहा तर तो बसेल पण आणि परत येणार पण डर्मिस वाचा डर्मिस कारण ते A to Z लिस्ट मध्ये सगळ्याचे सिस्ट नाव नाही लिहिलेलं आहे डर्मिस लिहिलेलं आहे. मान नेक मान वेळ नाही आपलं मान इज मान सम्मान. पाठ आपण पाठीवर काय करतो शाबासकी देतो आणि कंबरनं सांगितलं तर पाठीवर शाबासकी नाही मिळाली. शाबासकी म्हणजे आई वडील जे शाबासकी देतो ते नाही. एवढं केलं कॉलेजसाठी पण माझं नाव पण नाही मला स्टेजवर पण नाही बोलवलं. माझा सत्कार कसा नाही केला हे जेव्हा तुम्हाला डोक्यात येईल आणि ते रात्रभर ते विचारात तुम्ही झोपणार तर सकाळी उठल्यावर पाठ दुखेल. ते बिचारी उशीचं काहीच कारण काय उशीला मान इज मान सन्मान. कुठेतरी मान नाही मिळाला मला त्यांच्या समोर मान खाली टाकून जावं लागतं. माझी इच्छा नाही त्याचा ऐकायची पण त्याच्या पोझिशनमुळे मला ऐकावं लागतं. ती बायको असू शकते गपचूप ऐकावं लागतं कारण घरात वाद नको मान खाली टाकायला मान कारण तुमची इच्छा नसते आणि तुम्ही मान खाली टाकता. घरामध्ये असे उभे नाही राहत तुम्ही डोक्यातून तुम्ही मान वाकवता म्हणून मान दुखते. ती उजवी असेल तर कोण कळेल तुम्हाला डावी असेल तर कोण कळेल दोन्ही असतील तर ते कळेल. त्या लोकांपासून तुम्हाला जर तुमचा इगो एस्टीम मान सन्मान अडथळा करत असेल तर ते सोडा. सोडलं नाही तर 432 ऐका. ते सोडलं नाही तर अवेअरनेस आणा आणि त्या गोष्टीपासून मान कमी होईल. ते पट्टा लावून फिरता ऐक काहीच गरज नसते ते पट्टा लावून फिरायचं. तो पट्टा लावून त्याचा मान अरे पट्टा काढला मान सोडलं तर मान वरील स्ट्रेप्टोमायसिन अँटीबायोटिक
कोविडमध्ये वॅक्सिन स्ट्रेप्टोमायसिन पेक्षा जास्त त्रास दिले. काय काय सिम्पटम त्यांना लोकांना हार्ट अटॅक येतात. तर स्ट्रेप्टोमायसिनचा साईड इफेक्ट झालाय. साईड इफेक्ट झालाय. ती नस काय कारणामुळे खराब झाली, डेड झाली. ऑडिओमेट्री मध्ये ती काहीच ऍक्टिव्हिटी दाखवत नाही, तर रिव्हर्स नाही. म्हणजे आपल्या ऍक्सिडेंट मध्ये हात तुटला, इंजुरी झाली ना, इंजुरीला आपण याच्याने काही करू शकत नाही. आपण बोट तुटलं तर नवीन बोट नाही शकत, ते नुकसान झालं. पण तुम्हाला कानाला त्रास झाला आणि तुम्ही डॉक्टरकडे जाऊन स्ट्रेप्टोमायसिन घेतली, पण कानाला का त्रास झाला, उजवा कान आहे, कुठली गोष्ट अशी कानावर पडली ज्याचा तुम्हाला खूप संताप झाला, त्याच्यावर कानाचा इफेक्ट झाला, परत नको व्हायला ही काळजी घेऊ शकतो. पण एकदा नुकसान झाला म्हणजे झालं. सायमेल्टेनियसली ॲलोपॅथी होमिओपॅथी घेऊ शकता. पेन किलर कोणी घेत आहे आणि त्या पेन किलरमुळे तुम्हाला बरं वाटतंय, पण ते कायमचं बरं करायचंय तर त्याच्याबरोबर होमिओपॅथी घेऊन कायमचं बरं प्रॅक्टिकली वय झालं तर आपल्या बॉडीमधले टेस्टोस्टेरॉन कमी होत जातात. बेल हार्मोन कमी झाले तर आपल्याला केस उगवता येणार नाही. तुम्ही जेव्हा वीविंग करता, वीविंग करता इकडचे केस इथे लावता, तर तुम्ही एक प्रकारची गरज दाखवता, माझ्या जगण्यासाठी मला केस हवे आहे. मग बॉडी काय करते, ठीक आहे इकडचे केस इथे लावले तुम्ही इथे ठेवेल, पण बॉडी मधला टेस्टोस्टेरॉन लेवल कमी होत जातात. मग सेक्शुअल लाईफ मध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. हे झालं टू द पॉइंट. का होतो गरजेचं आहे ना. अगेन बायको डोक्यावरून हात फिरवलं नाही, स्किन इज अ ऑर्गन ऑफ लव, टच, केअर, अफेक्शन. स्किनला या प्रकारचे इमोशन्स नाही मिळाले, तो जो भाग आहे तिकडचे केस किंवा तिकडचा भाग अफेक्ट होतो, तर त्याचा मूळ कारण हाच असतो, लव, टच, केअर, अफेक्शन. आता खूप लोकांना पित्त येतं, पित्त आयुष्यामध्ये गोळ्या खातात पित्ताचे. मी त्यांना हेच विचारतो, पित्त कुठे येतं? आतल्या बाजूला आलं, छातीवर, पोटावर आलं, तर तुमचं कोणीतरी जवळच आहे ज्याला तुम्हाला मिठी मारायची आहे, पण तो मिठी मारत नाही किंवा तुम्ही त्याला मिठी मारू शकत नाही, का त्याच्याशीच तुम्हाला खूप राग आहे, संताप आहे, पित्त खवळतं, पित्त येतं. तो जर इकडे पित्त येत असेल, नॉट फ्रॉम ऑन द इनर साइड, मग कोणीतरी घालायचं. ओके, सो केसांवरचं प्रत्येक भागावर जिथे हेअर लॉस होतो त्याच्या मागे पण कारण नाही. फ्रंटल झालं तर त्याचं कारण वेगळं मी आता सगळ्यांसमोर नाही सांगू शकत. मागे झालं, इकडचं झालं तर त्याचं कारण वेगळं आहे. सो प्रत्येक हेअर लॉसचं कारण वेगळं आहे, पण मेन पॅटर्न बॅलन्स
अरे आपण नियम बोलतो, माझी काळजी घ्यायची, माझ्यासाठी करायची, माझ्यासाठी काहीतरी चांगलं बनवून ठेवायची, सगळं करायचे. आजकाल तू माझ्यासाठी ते करत नाही रे वयानुसार. आणि मग सगळ्या लोकांची कोविड वॅक्सिन्सला तयार करायला आणि इम्प्रूव्ह करायला साधारण 18 महिने लागतात. पण औषधीला पैसे कमवायचे होते म्हणून त्यांनी 1 महिना 1.5 महिना ट्रायल केलं आणि वॅक्सिन मार्केटमध्ये आले. त्यांचे ट्रायल्स झाले नाही आणि आपल्याला दिले गेले, पैसे कमावले, फायद्यावर केसेस झाले. तर त्याचे काय साईड इफेक्ट होत आहेत आपल्याला त्याची काहीच कल्पना नाही, कारण त्याचे ट्रायल्स झालेले. फार्मा कंपनीज ही एक रिसर्च सेल काढलेला आहे, ज्या लोकांनी वॅक्सिन दिली आणि कारण नसताना काही त्यांना मोठा आजार झालाय तर त्याचा ते डाटा तयार करतात. ते डाटा आउट झाल्यानंतर आपल्याला कळलं त्याचं साईड इफेक्ट काय. पण एवढं नक्कीच त्याचं साईड इफेक्ट आपल्या रक्तवाहिनीवर होत आहे आणि क्लॉटिंग होत आहे. तर क्लॉटिंग सगळ्यांना नाही होणार. ज्या माणसाला इथे ब्लड लिहिलं होतं, ब्लड ज्या माणसाला डिव्हॅल्युएटेड फील होतो, माझा मान सन्मान नाही, मान सन्मान नाही, माझी व्हॅल्यू नाहीये, माझा वर्थ नाहीये, माझ्या अंगात रक्त कमी होतो किंवा माझं रक्त खवळतं तेव्हा राग येतो, तेव्हा ह्या प्रकारचे जे गोष्टी होतात ते ब्लडवर अफेक्ट करतात आणि ते ब्लडवर अफेक्ट केल्यानंतर क्लॉटिंग होतं आणि त्याच लोकांना हार्ट अटॅक येतो. सो अजून रिसर्च नाहीये, पण मी तेच सांगितलं प्रत्येकाला त्रास होणार नाही जर गव्हर्नमेंट चांगली ठेवली. तुम्ही स्ट्रेस मध्ये आहे, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही वॅक्सिन घेतली तर त्रास होणार. तर याला चांगलं ठेवा. वॅक्सिन आली गेली, शरीराने त्याला मॅनेज केलं, संपलं, विषय क्लोज. आहार, तुम्ही जे आहार घेतले, तीन माणसं, 3 मित्र लग्नाला जातात. मित्राचं लग्न असतं पण त्यांचं बॅचलर पार्टीला जातात. सॉरी, बॅचलर पार्टीला बायका अलाउड नसतात. म्हणून एका मित्राची बायको खूप संतापते, आई पण खूप संतापते, त्यांच्याशी भांडण करून तो पार्टीला जातो. दुसऱ्या मित्रांची बायको काय सांगत नाही, ते तसे हसत खेळत येतात आणि बघायची ती तर ओळखतात. तर आधी सांगितलं लव्ह मॅरेज नाही करायचं, असं करून काहीतरी सांग. ते त्याच्या डोक्यात येतं. ते त्या बॅचलर पार्टीला खायला जातात. बॅचलर पार्टीला खाल्ल्यानंतर ह्याला दुसऱ्या दिवशी फूड पॉइझनिंग होतं, जो भांडण करून आला. आणि दुसरे जे दोन आहे त्यांना काहीच नाही झालं, काहीच नाही, जुलाब झाले, उलट्या झाले, काय नाही. ते जेवण केलं म्हणजे जास्त झालं. पण यालाच फूड पॉइझनिंग काय झालं, कारण यांनी राग गेला होता, पित्त खवळलेलं होतं, म्हणून याला फूड पॉइझनिंग झालं. म्हणजे आहार जो असतो आपला तो काही जास्त प्रकारे आपल्या तब्येतीशी रिलेटेड नसतो. तूप घी खाल्ल्यावर कोलेस्ट्रॉल वाढत नसतं, सगळे तूप खातात. काहीच लोकांचं कोलेस्ट्रॉल वाढतो. का? जखम जेव्हा होते तर खपली येते, पण रक्तवाहिनीला कधी जखम झाली तर तिथे खपली नाही येत, तिथे कोलेस्ट्रॉल जमा होतो. जर रोज जखम होत असेल, मानसिक ताण घेऊन हृदयाचे ठोके वाढत असतील तर रोज जखम होते, रोज ते खपलीवर कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होतो जखमेवर, म्हणून कोलेस्ट्रॉल होतं, म्हणून ब्लॉकेज होतात. सो आहार काही इम्पॉर्टन्स ठेवत नाही. कोलेस्ट्रॉल जर तुम्ही रोज टेन्शन घेताय आणि चांगला आहार खाताय तर तुम्ही आयुष्यभर जगणार असं काही नाही. पण येस, फ्रेश खा, त्याला तुमच्या बॉडीचे नीड्स असतात, व्हिटॅमिनचे त्याचे नीड्स असतात, ते पूर्ण पडले पाहिजे. म्हणून फ्रेश खायचं आणि लिमिटेड खायचं.
पोट बाहेर येऊ द्यायचं नाही. मॅडम काय B12 आहे ना, B12 फक्त नॉन व्हेजिटेरियन फूड मध्ये मिळतं. हा मी सांगतो पूर्ण. B12 फक्त नॉनव्हेज फूड मध्ये असतं आणि ते नसलं म्हणून आपल्याला B12 डेफिशियन्सी होते. आपण सगळेजण जास्त नॉनव्हेज खातच नाही, ते डेफिशियन्सी होते. हे फार्मा कंपनीला कळलं. आधी समजा 30 वर्ष अगोदर B12 आणि फोलिक ऍसिड कोणी टेस्टच नाही करायचं. आता ते करायला लागलं. तर तुमच्या बॉडीमध्ये B12 कमी होतो म्हणजे तुमचे केस गळायला लागतात, तुमची मेमरी लॉस होते आणि वीकनेस आला. या वीकनेस साठी तुम्ही तुमचा आहार जो आहे तो व्यवस्थित ठेवलं, व्यवस्थित व्यायाम केलं आणि मानसिक ताण कमी करलं तर एनर्जी लेवल्स कमी होतील, तो होणार नाही आणि B12 ची गरज पडणार नाही. तर B12 200 आहे, तो खूप आजारी आहे आणि त्याचं नाव 900 आहे, तो खूप हेल्दी आहे असं चुकीचं अंडरस्टँडिंग. त्याचे आपल्या लेक्चरची काय नाही, पण B12 सप्लिमेंट तुम्ही जर घेतले तर ते लगेच बाहेर फेकले जातं, ते B12 काय वाढत नाही. 3 महिन्यानंतर तुम्ही ब्लड टेस्ट केलं, 1 महिना अगोदर गोळी बंद केली असेल तर ती कमीच लागतं. तर ते विषय सोडून द्यायचं B12. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरेचसे आजार मानसिकतेशी संबंधित आहेत, परंतु 50 नंतर जी गुडघेदुखी होते, 50 वयाच्या 50 नंतर जी गुडघेदुखी होते त्या गुडघेदुखी, तर ॲलोपॅथी डॉक्टर काय सांगता की वजन कमी करा, तर तुम्ही याच्यावर काय वजन कमी ठेवायचं. पण बारीक माणसाला जर गुडघे दुखायला लागले मग ते गडबड आहे. तुम्ही आपलं क्लासरूम आहे त्यावेळेस आय थिंक हे बांधलं होतं यांनी, नाव आठवतं कारण ते इकडे भेटायचं. ते माझे पेशंट आहे. हा येस. सो धामणे पण होते ना, धामणे, तर त्याला माझे पेशंट आहे. तर ते काय म्हणतात आपण चक्र मारायला जाऊ माझ्याबरोबर, मी जे बांधले तुला इथे मी मला दाखवते, तुझे मीच बांधले असते खूप आवडत आहे. तर आपण त्यांनी एक लोड बेरिंग, एवढा लोड आहे हा स्ट्रक्चर, एवढा लोड येऊ शकतो. त्या लोड दिल्यावर पण इमारत कोसळली तर गडबड आहे इमारती, हा म्हणजे आधार आहे, म्हणजे काहीतरी डिफेक्ट आहे. पण मी त्याच्यावर अजून 12 मजले चढवले आणि खाली पडली तर ते 12 मजले नाही चढवले. तर तुमचा समजा 34 वेस्ट असेल आणि तुम्ही ती 40 केली, पुढे दुखणार तर ते कमी करा. ती कमी झाल्यावर पण दुखणं गेलं नाही, मग तो डॉक्टर चुकीचं बोलतो काहीतरी कारण, मग मानसिक कारण. हा टाच, टाचेचं राहिलं ना सगळं लास्ट क्वेश्चन. टाच किंवा त्याला इंग्लिशमध्ये कॅल्क्युलेशन स्कोअर, नवऱ्याची काळजी, नवऱ्याचं स्ट्रेस नवऱ्यामध्ये पडावं लागेल, नवऱ्याचं करावं लागेल. माझे पाय स्ट्रॉंग पाहिजे, उजवी टाच, डावीच असेल आई मग एकच आणि तिचंच हात वाढलाय. तरी काय तिथे तुमचं एक युरिक ऍसिड प्रॉब्लेम असेल किंवा तिकडे मसल स्ट्रेच झाले असेल आणि एवढं टेन्शन असणार का त्याच्यामुळे हार्ट वाढू शकतो कमी प्रमाणात. ग्लायकोमा ते कमी होऊ शकतात. ते डाएट पण मेजर रोल प्ले करते. तुम्ही तुम्हाला लागण्यापेक्षा जास्त जेवताय मग शरीर जमा होते. कर्फ्यू लागला तर आपण काय करतो, सगळे सामान जमा करून ठेवतो. कर्फ्यू एका तासात जमतो, सगळं सामान जो एक्स्ट्रा असतो तो कसा जमतो, तसं आपण खातोय प्रमाणापेक्षा जास्त खातो त्याची
आपल्याकडे एवढी गर्दी असताना देशासाठी 6-6 महिने वर्ष असताना तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ दिला अतिशय चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह घेतील असं मार्गदर्शन केलं, आजाराला घाबरणार असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले धन्यवाद आहेच. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी मी प्राध्यापिका पोटे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचे आभार मानावे. पोटे मॅडम. आजचा जो आपला कार्यक्रम आणि आजचे जे व्याख्याते आहेत डॉक्टर काशीद शेख सर, खरं तर मी पण तुमची पेशंट आहे. गेल्या 2 वर्ष मी तुमची ट्रीटमेंट घेतलेली आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. माझा प्रॉब्लेम असा झाला होता की मला शुगर आणि बीपी साठी मी तुमच्याकडे येत होती. 6 महिने 1 वर्ष मी दोन्ही ट्रीटमेंट घेतली, ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी. आणि 6 महिने मग तुम्हीच मला सांगितलं की आता ॲलोपॅथी बंद करा आणि होमिओपॅथीवर शिकवा. 6 महिने मी ओके होती. पण जुलैमध्ये मला अचानक एक दिवस प्रचंड बीपी हाय झाला आणि मला त्रास झाला आणि मला ऍडमिट व्हावं लागलं. मग अशा वेळेला काय करायचं? होमिओपॅथी ठेवायचं की ॲलोपॅथीकडे जायचं? तो आता तुम्ही ऍडमिट झाले, तो प्रकार कुठला? त्रास झाला, ऍडमिट घडलं, त्याच्या आधी तुम्ही बरे झाले होते. पण ते ऍडमिट झाल्यानंतर तुम्ही यायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की मी ऍडमिट झाले, त्याच्या आधी माझ्या बरोबर हे घडलं, हे घडल्यावर मला हे त्रास होतो, पुन्हा हे त्रास होऊ नये असं औषध द्या. म्हणजे पुन्हा ती गोष्ट घडणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही हॉस्पिटलला जाणार नाही आणि परत तुमचं बीपी शुगर नॉर्मल म्हणजे परत होमिओपॅथीकडे यावं लागेल आणि ते कारण शोधावं लागेल. धन्यवाद सर. आजचं तुम्ही आपल्या व्याख्यान होतं डॉक्टर काशीद शेख यांनी जे काही व्याख्यान दिलं यातून आपल्याला नक्कीच हे कळालं की आपली विचारांची दिशा काय असावी, आपण विचार कुठल्या प्रकारे करावे, कोणाबद्दल करावे आणि आपल्याला जर त्रास करून घ्यायचा नसेल किंवा आपल्याला जर कुठले आजार होऊ द्यायचे नसतील तर आपण कोणत्या व्यक्तीचा किती विचार करावा, कोणाला किती महत्व द्यावं आणि त्याच्यासाठी आपण आपल्याला त्रास करून घ्यायचा किंवा नाही हे आपण स्वतः त्या ठिकाणी ठरवणं गरजेचं आहे. ते सांगताना त्यांनी जी आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत ती आपल्या दैनंदिन जीवनातली आहेत, त्यामुळे ती आपल्याला व्यवस्थित समजली असतीलच आणि त्यांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ते नक्कीच प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे आणि उपयोगी ठरणार आहे. त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानते की त्यांनी त्यांच्या व्यस्त जीवनातून मग त्यांचं जे काही शेड्यूल आहे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांच्याकडे नंबर लागत नाही आणि इतकं त्यांचं सगळं व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा त्यांनी आपल्यासाठी इतकं महत्वाचा त्यांचा वेळ दिला. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते, महाविद्यालयाच्या तर्फे मी त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे आपले प्राचार्य त्यांनी आपल्याला ही मोठी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते. त्यात अत्यंत व्यस्त असताना सुद्धा आपल्या संस्थेचे सरचिटणीस माननीय नितीन ठाकरे सर इथे उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे आपले उपप्राचार्य डॉक्टर S.K. शिंदे सर यांनी ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आपले विभाग प्रमुख गावडे सर, कुठे सर, पवार सर, रेडगावकर सर यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी आभार मानते आणि आपण सर्वांनी सुद्धा हा कार्यक्रम व्यवस्थित आणि शांतपणे ऐकून घेतला आणि नक्कीच सर्वजण याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करावा असंही मला वाटतं. त्यामुळे मी आपले पण आभार मानते आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपला असं मी या ठिकाणी जाहीर करते. यानंतर मॅडमने जे आज आपल्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ती व्यवस्था उपलब्ध झालेली आहे. यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहिले. धन्यवाद.